वेलकम आणि नमस्कार सर्वांना. विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार बांदल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इंग्लिश ग्रामरची एक नवीन अपडेटेड बॅच काय करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत. आणि ही जी बॅच आहे, या बॅचमध्ये आत्तापर्यंत म्हणजेच 2025चे टोटल MPSCचे झालेले क्वेश्चन पेपर ह्याचं ॲनालिसिस करून प्लस 2023मध्ये जी तलाठी व इतर एक्झाम ज्या TCSने घेतल्या होत्या, ह्या सर्व एक्झामचे TCSचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून ह्या दोघांचे एकत्रित आपण काय करतो, एक बॅच बनवतोय. आता ही जी बॅच आहे ना, ती MPSC राज्यसेवा, त्यानंतर कंबाईन B, कंबाईन ग्रुप C, त्यानंतर आपल्या TCSच्या सर्व एक्झाम, ह्या सर्व प्रकारच्या ज्या एक्झाम होता ह्या सर्व एक्झामसाठी उपयुक्त आहे. आता मी शिकवताना तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने असं मस्तपैकी स्टोरी वगैरे सांगून शिकवणार आहे. त्यामुळे मला 100% खात्री आहे की तुम्हाला 1001% ते समजणारच आहे, त्याचं काही अडचण येणार नाही आहे. तर त्यामुळं त्या बाबतीमध्ये तुम्ही बिंदास राहा. तुम्हाला एकदम इझी वेने कोणताही फॉर्म्युला पाठ न करता इंग्लिश ग्रामर मी काय करणार आहे, शिकवणार आहे. तर तुम्हाला आता एक काम करायचं आहे. काय करायचं आहे की आपल्या कोर्समध्ये तिथं वर्कबुक अँड नोट्स म्हणून एक फोल्डर आहे, तिथं जायचं. तिथून काय करायचं, वर्कबुक डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतरून तिथं एक्सपोर्ट बनायचं. एक्सपोर्ट बनल्यानंतर ते तुमच्या मोबाईलमध्ये येईल. मोबाईलमध्ये आलं की तुम्ही झेरॉक्सवाल्याकडून झेरॉक्स करून घ्या आणि ह्या पद्धतीने, हे बघा तुम्हाला दाखवतो, ह्या पद्धतीने त्याला काय करायचं, स्पायरल करून आणायचं. आता स्पायरल करा. तुमच्या साधी जी नोटबुक आहे तिच्यावरती लिहू नका, कारण तुम्हाला मग ते प्रत्येक सेंटेन्स लिहायचं, हे खूप लेंग्दी होईल. मग हे जे आहेत ना सेंटेन्स, ते ऑलरेडी याच्यामध्ये टाईप करून दिलेले आहेत मी, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. तुम्ही फक्त काय करायचं, ह्याची झेरॉक्स मारून स्पायरल करा आणि मी जसं सांगन, मी आता शिकवताना सांगणार आहे की एवढं एवढं लिहा. तर ते मस्तपैकी आपण मध्ये काय केलेलं आहे, याला अशा ब्लँक स्पेस सोडलेल्या आहेत. या ब्लँक स्पेसमध्ये तुम्हाला ते काय करायचं, लिहायचं आहे. तर तुम्ही लिहिताना मोस्टली काय करा, रेड पेन यूज करा आणि दुसरा जो आहे तो तुम्ही ब्लू कलरचा पेन यूज करू शकता किंवा तुमच्या मनाने कोणताही पेन यूज करा, पण रेड पेन यूज करा, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस मी असे ॲरो वगैरे दाखवणार आहे त्यावेळेस ते इझिली तुम्हाला तुमच्या काय होईल, लक्षात येईल. ठीक आहे. तर आपली ही पूर्णपणे अपडेटेड MPSCसाठी आणि TCS पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी प्लस वनरक्षकचे पण क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ह्या सर्व TCSने घेतलेल्या, मग तलाठी असेल, WCD असेल, त्यानंतर माडाच्या असतील किंवा वनरक्षकच्या असतील आणि MPSCचे जर तुम्हाला माहिती आहे, मग तुम्ही PSI SI कोणतीही तयारी करा, ही बॅच तुम्हाला उपयोगी पडणारच आहे. आता मी फक्त सांगतच नाही आहे, ज्यावेळेस आपण शिकवणार त्यावेळेस तुम्हाला बोर्डवरती तिथे एक्झाम्पल दिसणार आहे. कंबाईन ग्रुपचं आहे, तलाट्याचं आहे, माडाचं आहे, राज्यसेवाचं आहे, हे सर्व एक्झाम्पल तुम्हाला तिथं दिसतील. ठीक आहे. तर मी सांगितलेलं तुम्ही काम करायचं. आता काय करायचं, मस्तपैकी पेज नंबर 1 वरती बघा बेसिक 1 दिलेले आहे. ठीक आहे. आणि हे जे बेसिक 1चं पेज आहे ते ओपन करा आणि मोबाईलच्या थोडंसं जवळ या आणि मी काय सांगतोय ते व्यवस्थित ऐका. आपल्याला काय करायचं, आता लगेच लेक्चरला सुरुवात करायची. ठीक आहे. तर बघा आपलं बेसिकचं पहिलं आहे आणि त्याचं नाव काय आहे, सब्जेक्ट्स. काय नाव आहे, सब्जेक्ट. आता काही जण म्हणतील की सर आमचं बेसिक क्लिअर आहे, किंवा काही जण म्हणतील सर आमचं बेसिक क्लिअरच नाही आहे. काही जण म्हणतील की सर आम्ही सरळ सेवाची तयार करतो, बेसिकची गरज आहे का? हो, बेसिक जर का तुम्हाला समजलं तर पुढचं ग्रामर एकदम सोपं आहे. म्हणजे आपलं बेसिक 4 आहे ना, बेसिक 4 जरी तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला बघा टॅग येणार आहे, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला येणार आहे, त्यानंतर नो सुनर दॅन, येस नो टाईप क्वेश्चन, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हे सगळे प्रकार फक्त एका आपल्या बेसिक नंबर 4 वरती डिपेंड होता. आणि त्यामुळे हे जे बेसिकचे लेक्चर होते ते तुम्ही करायचे. आणि या बेसिकवरती आपले ज्या एक्झाम होतं, ह्या एक्झामला प्रत्येक वेळेस 3 ते 4 क्वेश्चन विचारले जातात. MPSCला सरळ सेवाला 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळं बेसिक आहे म्हणून हलक्यात घ्यायचं नाही, तर व्यवस्थित पहिल्यापासून लेक्चर करायचे, न थकता पहिल्यापासून करायचे. की काही जण असते की त्यांना खूप सारं इंग्लिश चांगलं येते, पण तरी पण त्यांनी पहिल्यापासून करायचं आहे, कारण हे जी बॅच आहे ना यामध्ये आपण कोणताही रूल वापरणार नाही. तर विदाऊट एनी रूल आपण हे सर्व ग्रामर शिकणार. ते एकदम इझी नाही. ते राम श्याम असले काही सेंटेन्स वगैरे घेणार नाहीत, कारण तसे सेंटेन्स काय आता
परीक्षेला येत नाही. तर आपल्याला माहिती आहे इंग्लिश ग्रामर म्हणलं की शी राईट्स ए लेटर, राम इट्स ए मँगो, आणि मग हे 12 सुखी संसाराचे सूत्र वगैरे देणार, ते पाठ करायचे, रट्टा मारायचा, कर्त्याची तृतीय विभक्ती असल्यावर चतुर्थी विभक्ती घ्या. हे असं काही पानचट आपण पाठ करणार नाहीत या बॅचमध्ये. एकदम इझी वे नाही, आपण काय करणार ती बॅच शिकणार होतं. ठीक आहे. तर आता आपली बॅच जी आहे तिला आपण काय करू, स्टार्ट करू. काय आहे, बेसिक नंबर 1, आणि ह्याचं नाव काय आहे रे, सब्जेक्ट्स. काय नाव आहे, सब्जेक्ट. बरं, आता हे सब्जेक्ट म्हणजे काय आहे ते आपण थोडंसं समजून घेऊ. बघा की आपले ABCD आहे, आपले ABCD. ठीक आहे, सर्वांना इथे अल्फाबेट्स 26 अल्फाबेट्स आहेत. हे जे अल्फाबेट्स आहेत ते आपण एकत्र केले की काय बनतो, वर्ड बनतो. फॉर एक्झाम्पल B, A आणि T हे एकत्र केले की बॅट हा आपला वर्ड बनणार आहे. आणि असे वर्ड एकत्र केले की आपलं काय करणं, आपलं काय तयार होणार आहे, एक सेंटेन्स. काय होणार आहे, सेंटेन्स होणार आहे. सेंटेन्स म्हणजेच काय, वाक्य. बरोबर आहे. मग हे जे सेंटेन्स असणार आहे ह्या सेंटेन्सचे वेगवेगळे टाईप आहेत. मग ते ॲसर्टिव्ह असेल, इंट्रोगेटिव्ह असेल, इम्परेटिव्ह असेल. आता तुम्ही म्हणता सर पहिल्यांदाच तुम्ही हे जे सांगताय ते आमच्यावरून बाउन्सर जात आहे. ठीक आहे, घाबरू नका, घाबरू नका. हे ॲसर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह हे डिटेलमध्ये शिकणार आहोत आपण. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की सेंटेन्स, आणि हे जे सेंटेन्स आहे, फॉर एक्झाम्पल बघा आपण सेंटेन्स घेतोय. आता ॲसर्टिव्ह म्हणजे तुम्हाला नका समजा, काय अडचण नाही आहे, ते मी पुढे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. आता ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे किंवा एक सेंटेन्स आहे. सेंटेन्स म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये मिनिंग असतं, जे बोलल्याने आपल्याला काहीतरी समजतं, त्याला आपण काय म्हणायचं, सेंटेन्स म्हणायचं. काय म्हणायचं, सेंटेन्स. मग फॉर एक्झाम्पल बघा एक सेंटेन्स आहे, हे असं एक सेंटेन्स आहे. या सेंटेन्सच्या, अरे पेनचा कलर चेंज करतो, हे असं एक सेंटेन्स आहे, आणि या सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप आहे. काय आहे, फुल स्टॉप आहे. त्याला ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणायचं. काय म्हणायचं, ॲसर्टिव्ह. बघा ज्या सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप आहे ना त्याला आपण म्हणायचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स. आता नाही लक्षात राहिलं तरी टेन्शन घेऊ नका. आता हे जे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, या ॲसर्टिव्ह सेंटेन्सच्या इथं सुरुवातीला काहीतरी असणार आहे, त्यानंतर हिथं काहीतरी असणार आहे, आणि हिथं एंडिंगला काहीतरी असणार आहे. मग आता काय असणार आहे, तर कोणतंही सेंटेन्स असू द्या, इंग्लिश ग्रामरमधलं कोणतंही सेंटेन्स असू द्या, कोणतंही म्हणजेच ॲसर्टिव्ह. ॲसर्टिव्ह सेंटेन्समधलं कोणतंही एक सेंटेन्स पकडा तुम्ही, त्या सेंटेन्सच्या सुरुवातीला काय येणार आहे, आपला सब्जेक्ट येणार आहे. त्याच्यानंतरून काय येणार आहे, वर्ब येणार आहे. काय येणार आहे, वर्ब. आणि त्याच्यानंतरून काय येणार आहे, एकतर ऑब्जेक्ट येईल, ऑब्जेक्ट येईल किंवा कॉम्प्लिमेंट येईल. काय येईल, कॉम्प्लिमेंट येईल. आता टेन्शन घेऊ नका बरं का. तुम्ही म्हणता की सर पहिलंच लेक्चर आहे तुमचं आणि तुम्ही असे जड शब्द फेकलेले तर की आमच्या डोक्यावरून जायला लागले, तर सर्वांना समजणार आहे. तर काय म्हणलो बघा मी, सेंटेन्स आहे, याच्या सुरुवातीला कोण येतो, सब्जेक्ट येतो, त्यानंतरून कोण येणार आहे, वर्ब येणार आहे, आणि त्यानंतरून ऑब्जेक्ट येईल किंवा कॉम्प्लिमेंट येईल, आणि शेवटी फुल स्टॉप असाल. आता मराठीमध्ये तसं आहे का, मराठीमध्ये पण आहे. बघा एखादं सेंटेन्स असेल, त्या सेंटेन्सच्या सुरुवातीला सब्जेक्टच येतो. सब्जेक्ट म्हणजेच काय, तुमचा कर्ता. मराठीमधलं काय आहे, कर्ता. पण आपण काय करू माहिती आहे का, इंग्लिशची बॅच आहे त्यामुळं कर्ता म्हणण्याच्या ऐवजी सब्जेक्टच म्हणूया. ते कर्ता मराठीमध्ये ठीक येणार आहे, म्हणून ध्यानात ठेवा सब्जेक्ट म्हणजे आपला काय आहे, कर्ता आहे. आता ज्यांना मराठीमधून समजतंय त्यांच्यासाठी मी मराठीतून सांगेन की सब्जेक्टला कर्ता म्हणतात, पण आपण यूज करताना नेहमी काय म्हणायचं, सब्जेक्टच म्हणायचं. आणि तुम्ही पण असं ट्राय केलं ना तर तुम्हाला पण असं बोलण्याची सवय लागेल आणि ते समजायला पटकन सोपं जातं. ठीक आहे. मग आता हा सब्जेक्ट आहे, मराठीमध्ये असन किंवा कोणतीही लँग्वेज असन, उर्दू घ्या, हिंदी घ्या, ह्या कोणत्याही लँग्वेजमध्ये सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येतो, सब्जेक्ट येतो. ठीक आहे. आणि त्यानंतरून बघा मराठीमध्ये वर्ब शेवटी येतं, क्रियापद शेवटी येतं. पण आपल्याला मेन पॉईंट काय सांगायचं आहे मला, की कोणतीही लँग्वेज असू द्या, ह्या लँग्वेजच्या शेवटीला सब्जेक्ट येणार. काय येणार आहे, सब्जेक्ट. आणि मग आपलं बेसिकचं पहिलं लेक्चर आहे ना, आपला सगळा फोकस या सब्जेक्टवरती आहे. कशावरती आहे, सब्जेक्टवरती आहे. मग आता सब्जेक्ट म्हणून नेमकं कोण येतं, सब्जेक्ट म्हणून कोण येतं याचाच अर्थ काय बरं, सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येतं. मग कोण येतं, तर आपल्याला माहिती आहे सेंटेन्सच्या सुरुवातीला एक तर नाऊन येईल किंवा प्रोनाऊन येईल. काय येईल, प्रोनाऊन. मग आता प्रोनाऊन कोणतं येतं, तर आपल्याला माहिती येतं कोणतं येतं, म्हणजेच तुम्ही इंग्लिशचं कोणतंही बुक घ्या, एक नर्सरी, LKG, UKG, पहिली दुसरी 10वीपर्यंतचं कोणतंही एक बुक घ्या आणि त्या बुकमध्ये व्यवस्थित वाचा. एक सेंटेन्स आहे, ह्या सेंटेन्सच्या सुरुवातीला तुम्हाला काय दिसणार आहे, तर हे जे कार्यकर्ते आहेत, मी इथं जे लिहितोय ते कार्यकर्ते दिसणार. बघा एक तर कोण दिसणार आहे, आय दिसेल किंवा वी दिसेल किंवा थांबा एक मिनिट मी याला काय करतो,
रफ करतो म्हणजे आपल्याला इथंच लिहायला सोपं पडेल आहे का नाही. म्हणजे वर्कबुकमध्ये लिहिताना तुमचं जास्त कन्फ्युजन होणार नाही. म्हणजेच काय असणार आहे बघा, तुम्ही इंग्लिशचं कोणतंही बुक घ्या, त्याच्यामध्ये काय दिसणार आहे तुम्हाला, तर सेंटेन्सच्या सुरुवातीला एक तर आय आहे किंवा वी आहे किंवा आपला ही आहे किंवा शी आहे किंवा इट आहे किंवा यू आहे किंवा यू आहे. ठीक आहे, एवढे 8 जण तर, आणि आणखीन एक विसरलो ना मी, किंवा दे आहे. काय आहे? दे. ह्याला थोडंसं वरती घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल ना. बघा सेंटेन्सच्या सुरुवातीला काय आहे, सेंटेन्सच्या सुरुवातीला हेच दिसणार आहे. तुम्ही इंग्लिशचं कोणतंही बुक घ्या आणि मग हेच दिसणार आहे. तर ह्यांना आपण म्हणायचं आहे सब्जेक्ट्स. काय म्हणायचं? सब्जेक्ट म्हणायचं. पण ॲक्च्युअलमध्ये हे सब्जेक्ट हेच कोण होतं, तर आपले सब्जेक्ट प्रोनाऊन होतं. काय येतं? सब्जेक्ट प्रोनाऊन. म्हणजेच बघा आपला प्रोनाऊन आहे, ह्या प्रोनाऊनचा एक टाईप आहे पर्सनल प्रोनाऊन. ह्या पर्सनल प्रोनाऊनचे 2 टाईप आहेत, सब्जेक्ट प्रोनाऊन, ऑब्जेक्ट प्रोनाऊन. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, हे सब्जेक्ट म्हणजेच काय आहे? सब्जेक्ट प्रोनाऊन होता. मग आता मी विचारतो सब्जेक्ट किती बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग 8 सब्जेक्ट आता. ठीक आहे, लॉक किया जाए याला. पण जर का तुम्ही व्यवस्थित पुस्तक बघितलं तर फक्त एवढे 8 सब्जेक्टच सेंटेन्सच्या सुरुवातीला इंग्लिशमध्ये येत नाहीत किंवा मराठीमध्ये किंवा कोणत्याही लँग्वेजमध्ये फक्त एवढे 8 सब्जेक्टच सेंटेन्सच्या सुरुवातीला येत नाहीत. त्यांच्याबरोबर आणखीन काही जण येतं. मग ते कोण असतील बरं? तुम्ही जर का नीट सेंटेन्स जर बघितलं तर तुम्हाला समजेल तिथं काहीतरी नाव आहे. मग मुलाचं नाव असेल, मुलीचं असेल किंवा एखाद्या प्लेसचं नाव असेल, आहे का नाही. म्हणजेच मला सांगायचं काय आहे की हे जे 8 सब्जेक्ट आहेत, हे 8 सब्जेक्ट बरोबर आपलं जे नाऊन आहे ना, नाऊन, हे नाऊन पण सब्जेक्ट म्हणून येतं. मग आता आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं बघा, मी जेवढी काय बडबड केली ना त्यातले विसरून जा वाटलंच तर. आणि मी हे जे 2-3 सेंटेन्स सांगतोय तेवढं फक्त लक्षात घ्या. कोणते? की इंग्लिशमध्ये ना एक सेंटेन्स असतं ॲसर्टिव्ह सेंटेन्स. विसरले तरी चालेल. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, या ॲसर्टिव्ह सेंटेन्सच्या सुरुवातीला जो येतो ना त्याला म्हणायचं सब्जेक्ट. काय म्हणायचं? सब्जेक्ट. मग आता सब्जेक्ट कोणते येतं? 8 येतं. किती येतं? 8. मग कोणते येतं? आय, वी, ही, शी, इट, यू आणि दे. आणि प्लस त्याच्यामध्ये काय ॲडिशन केलं की आपला जो नाऊन आहे तो सब्जेक्ट म्हणून पण येतो. म्हणजे नाऊन पण सब्जेक्ट असतो. काय असतो? सब्जेक्ट. मग बघा काय तयार झालं, आपला आय, वी, ही, शी, इट, यू आणि दे हे आपले 8 सब्जेक्ट आहेत. प्लस नाऊन पण सब्जेक्ट म्हणून येतो. एवढं फक्त डोक्यात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता आपण यांना काय करू, थोडंसं डिटेलमध्ये बघू. हे 8 सब्जेक्ट आहेत ना, मग आणि प्लस नाऊन आहे, ह्यांना आपण थोडंसं काय करू, डिटेलमध्ये बघूत. मग सगळ्यात पहिल्यांदा कोणता आहे? आय. आता आय म्हणजे काय? मी. आय म्हणजे काय? मी. आता बघा आयचा यूज आपण कधी करतो, ज्यावेळेस मी म्हणजेच तुम्हाला स्वतःबद्दल बोलायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन सांगायची त्यावेळेस आपण आयचा यूज करतो. आय ह्या सब्जेक्टचा यूज करतो. आता थोडंसं बघा, तुम्हाला थोडंसं तुमच्या लहानपणाच्या दिवसांमध्ये जायचं आहे. लहानपणाचे दिवस जे हाल्सियन डेज आहेत तुमच्या लाईफमधले, म्हणजे शाळेचे दिवस, बरोबर आहे ना. एकदम आनंदाचा भारी काळ कोणता होता रे? शाळेचे दिवस. जबरदस्त. त्यांच्यासारखे दिवसच नाही तर कोणते. मग आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्ही बघा 1लीला 2रीला ज्यावेळेस तुम्ही स्कूलमध्ये जाणार, इंग्लिश मिडियमला गेले किंवा आता सगळीकडेच सेमी इंग्लिश आलेले किंवा काहींना 5वीला पण इंग्लिश असेल, तर हे जे आहेत ह्यांनी काय केलं होतं, माय सेल्फबद्दल लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? माय सेल्फ. आणि मग माय सेल्फबद्दल काय लिहिणार तुम्ही? आय एम राजकुमार, आय एम 10 years old, आय लिव्ह इन डॅश, आय स्टडी इन. असं प्रत्येक वेळेस आय यूज करायचे का नाही रे तुम्ही? आय यूज करायचे ना. मग हा जो आय तो सेंटेन्सची सुरुवातीला यूज करायचे. आय एम राजकुमार बांदल, आय एम 25 years old. त्यानंतर आय स्टडीड इन 3rd standard. जे काय असेल तुमचा, ते जे कोणतं सेंटेन्स असेल त्या प्रत्येक सेंटेन्सच्या सुरुवातीला तुम्ही आय यूज करायचे, म्हणजे ते सब्जेक्ट म्हणून आलं. आणि त्याचा उपयोग तुम्ही का केला होता? कारण तुम्हाला स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन सांगायची होती. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्हाला स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन सांगायची त्यावेळेस तुम्ही कोणतं सब्जेक्ट वापरणार होतं? आय यूज करणार होतं. डोक्यात बसतंय? क्लिअर आहे का? मला सांगा. बघा तुम्हाला स्वतःबद्दल जर का बोलायचं आहे तर तुम्ही काय यूज करणार? आय हे प्रोनाऊन यूज करणार, सब्जेक्ट प्रोनाऊन किंवा सब्जेक्ट यूज करणार. मग आता आपला हा जो आय आहे ना, आय, बघा मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस स्वतःबद्दल बोलत होते
त्यावेळेस तुम्ही एकट्याबद्दलच बोलत होते की नाही रे, का गावातल्या लोकांबद्दल बोलत होते? फक्त एकट्याबद्दलच सांगितलं ना, आय एम राजकुमार बांदल, आय एम डॅश इयर ओल्ड, आय लिव्ह इन, आय स्टडी इन, हे बरोबर आहे की नाही? स्वतःबद्दल म्हणजे एकट्याबद्दलच बोलत होते की नाही? म्हणजेच आय आपल्याला काय सांगतो, एका व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, एका व्यक्तीबद्दलच माहिती सांगतो. आणि त्यामुळं हा जो आय आहे तो आपला काय सिंग्युलर आहे. काय आहे? सिंग्युलर. आता काही जण म्हणत असते सर हे सिंग्युलर प्लुरलमध्ये काय आलं आहे? सिम्पल आहे. सिंग्युलर म्हणजे एक जर का वस्तू असेल, हा पेन एकच आहे तर सिंग्युलर झालं. एकापेक्षा जास्त गोष्टी असतील तर ते काय झाले? प्लुरल. काय झालं? प्लुरल. सिंग्युलर, यस, सिंग्युलर म्हणजे सिंगल. सिंगल म्हणजे एकटाच असतो की नाही? त्याला जोडी असते का? नसती ना रे. मग तो जो सिंगल आहे किंवा सिंग्युलर याचा अर्थ काय? एक. आता बघा वी याला काय म्हणायचं? आम्ही. काय म्हणायचं? आम्ही. आता ह्याचा थोडासा कार्यक्रम वेगळा आहे. हा वी शब्द बोललं ना की मला आहे ना एक आठवतं बघा, इंग्लिशमधून जर का कोणी आपले प्रतिज्ञा घेत असाल की वी द पीपल ऑफ इंडिया, असं पहिलं सेंटेन्स होतं. आम्ही भारतीय लोक, जे आपली राज्यघटनेमध्ये प्रिएम्बल आहे त्याच्यामध्ये काय? वी द पीपल ऑफ इंडिया असं सेंटेन्स. वी म्हणजेच काय? आम्ही. आता ह्या वीचा यूज कधी करायचा बघा, की फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही मस्तपैकी काय आहे की चांगला अभ्यास केला आहे आणि क्वालिफाय झाले तर आणि कुठेतरी ट्रिपला गेले तर, ट्रिपचा प्लॅन केला आहे, लोणावळ्याला गेलेत कन्सिडर करत, किंवा आपल्या राजगडावरती गेलेले तर, मग तुम्ही गेलेले तर त्यानंतर तुमची मम्मी, तुमचे वडील, तुमची बहीण असे चौघे मिळून तुम्ही गेलेले तर, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही ज्यावेळेस ट्रिपवरून माघारी येणार त्यावेळेस तुम्हाला मित्रांनी विचारलं अरे काल कुठे गेलता, तर तुम्ही काय म्हणणार? तर आम्ही लोणावळ्याला किंवा राजगडला गेलतो, आहे का नाही? आम्ही यूज करणार म्हणजे काय आहे? वी. काय म्हणणार होतं? वी म्हणणार होतं. कळालं? मग आता वीजबद्दल लक्षात ठेवायचं की वी कधी यूज करायचा, तर तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तीत आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही जर असाल तरच तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे? वी. समजा मम्मी पप्पा आणि तुमची बहीण हे तिघच जर का फिरायला गेले असते तर तुम्हाला वी यूज करता आला नसता. का? कारण वी म्हणलं की आपण त्याच्यामध्ये असलोच पाहिजेत. कळालं? अरे समजतंय का? जर का ते तिघं गेले तर आपल्याला काय म्हणावं लागणार आहे? दे. काय म्हणावं लागणार आहे? दे. पण जर का तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले तर काय म्हणणार आपण? वी. मग ज्यावेळेस आपण प्रिएम्बल घेतो की नाही, वी द पीपल म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पण इन्क्लूड आले, आणि म्हणून वीचं मिनिंग काय आहे? तर वीचं मिनिंग आहे आम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पण इन्क्लूड असतो. आणि मग बघा वी म्हणलं की एक व्यक्ती येणार आहे का रे? नाही, एकापेक्षा जास्त व्यक्ती येणार होतं, आणि त्यामुळं हा जो वी आहे आपला तो कसा असणार आहे रे? प्लुरल असणार आहे. आता हे प्लुरल वगैरे लिहिण्याच्या ऐवजी मी फक्त काय करतो? पी लिहितो बरं का. पी म्हणजे प्लुरल आहे, यस म्हणजे काय? सिंग्युलर आहे. आता ही बघा इंग्लिशमध्ये फक्त दोनच असे सब्जेक्ट होतं ज्यांच्यावरून आपल्याला फिक्स जेंडर समजतं. जेंडर समजतं म्हणजे मेल आहे की फिमेल आहे हे जेंडर फक्त दोनच सब्जेक्टवरून समजतं, बाकीच्या सब्जेक्टवरून आपल्याला जेंडर समजत नाही. कसं काय ते शेवटी सांगणार आहे बघा. आत्ता पण सांगतो. ज्यावेळेस एखादी मुलगी असणार आहे त्यावेळेस ती पण काय म्हणणार आहे? आय एम श्वेता, आय एम 20 years old असं बोलणार आहे का नाही? मुलगी पण यूज करू शकते आणि मुलगा पण यूज करू शकतो. म्हणून हा जो ह्याच्यावरून आपल्याला फिक्सपणे जेंडर सांगता येत नाही. वी मुलगी पण यूज करू शकते आणि मुलगा पण यूज करू शकतो, त्यामुळे याच्यावरून पण आपल्याला फिक्स जेंडर समजत नाही. फक्त दोनच आपले सब्जेक्ट आहेत ज्यांच्यावरून आपल्याला फिक्स जेंडर समजतं, आणि ते म्हणजे कोणते? तर आपला आहे ही आणि शी. मग आता ही जो आहे हा ही कुणाला एक्सप्रेस करतो? तर मेल जेंडरला. कुणाला एक्सप्रेस करतो? मेल जेंडर. आणि ही म्हणजे काय? आपला तो. आणि ह्याला आपण काय म्हणायचं आहे? हा कसा आहे? सिंग्युलर आहे. काय आहे? सिंग्युलर. आणि तो कोणतं जेंडर एक्सप्रेस करतो? मेल जेंडर. कोणतं? मेल जेंडर. आता फॉर एक्झाम्पल बघा की तुम्ही समजा मार्केटमध्ये गेलेले तर तुमच्या भावाबरोबर, आणि मी अचानक भेटलो तर तुम्ही काय म्हणणार? सर ही इज माय ब्रदर. किंवा एखादी लेडीज म्हणणार ही इज माय हजबंड, ही इज माय फादर असं म्हणणार आहे. का? कारण इथं काय आहे रे? मेल जेंडर एक्सप्रेस केलेले, आणि म्हणून टू एक्सप्रेस मेल जेंडर आपल्याला काय यूज करायचं आहे? ही यूज करायचं आहे. समजतं हे? मग ही म्हणलं की लक्षात ठेवायचं मेल जेंडर एक्सप्रेस करतं. ज्यावेळेस मेल जेंडर येणार आहे त्यावेळेस तुम्ही काय यूज केला पाहिजे? हीच यूज केला पाहिजे, बाकीचे यूज करता येणार नाही. आता शी म्हणजेच काय आहे रे? ती. शी म्हणजे काय आहे? ती. आणि ज्या वेळेस शी पण सिंग्युलर आहे, आणि हे ज्या वेळेस तुम्हाला फिमेल जेंडरबद्दल बोलायचं आहे त्यावेळेस तुम्ही काय यूज करणार? शी.
आता तुमची बहीण असेल तर तुम्ही काय म्हणणार, शी इज माय सिस्टर, शी इज माय वाईफ, शी इज माय मदर, असं बोलणार होतं का? कारण तुम्ही फिमेल जेंडरलाही एक्सप्रेस करता. आणि म्हणून मेल जेंडर असेल तर ही लिहायचं आहे. इंदिरा गांधी, फॉर एक्झाम्पल इंदिरा गांधी, आपण काय यूज करणार होतं, सी यूज करणार होतं. महात्मा गांधी आपण ही यूज करणार होतं का? कारण मेल जेंडर असेल तर ही यूज करायचं आणि फिमेल जेंडर असेल तर आपण काय यूज करायचं आहे, शी यूज करायचं आहे. समजतंय का? हे डोक्यात ठेवायचं आहे. आणि इथं मराठी अर्थ दिलेला आहे बघा. आता मराठी अर्थ जो आहे ना तो तुम्ही लक्षात ठेवू नका, कारण मराठी अर्थावरून तुम्ही जे उत्तरं काढताना एक सेंटेन्स आहे त्याचा मस्तपैकी मराठी अर्थ घेणार, हा तो गावाला गेला, हा चांगला वाटतं अर्थ, लगेच बरोबर करता. आयोगाची ॲन्सर की येते आणि ॲन्सर की आल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. आणि डिपॉझिट जप्त झाल्यानंतर तुमचे बडाया मारण्याचा कार्यक्रम पण कॅन्सल होतो, सारे स्वप्न धुईला मिळतं. ठीक आहे, म्हणून मराठीवरून नाही, आपला इंग्लिशचा अभ्यास जो आहे ना तो थोडासा आपण इंग्लिशमधूनच करू. ठीक आहे, तुम्हाला जसं लागणार आहे तसं आता तुम्ही सुरुवातीपासून मराठीमधूनच स्टडी केला आहे, त्यामुळे तुम्हाला जड जाणार आहे. पण त्यासाठी मी मराठीतून तुम्हाला सांगणार आहे, प्लस इंग्लिशमधून पण तुम्हाला काय करणार आहे ते एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे तुमचं काय होईल, परफेक्ट होऊन जाईल. मग आता जे ते फिमेल जेंडरसाठीच आहे आणि हे सिंग्युलर आहे. आता सिंग्युलर याचा अर्थ काय बरं, एकच. आता तुमचा एकच भाऊ असेल तरच तुम्ही म्हणणार ना ही इज माय ब्रदर. 5-6 भाऊ असतील तर आपण म्हणू शकतो का ही इज माय ब्रदर म्हणू शकतो का? नाही. आपल्याला तिथं म्हणावं लागलं दे आर माय ब्रदर्स म्हणावं लागणार आहे, दे आर माय सिस्टर्स असं म्हणावं लागणार आहे. का? कारण ज्यावेळेस एक असणार आहे त्यावेळेसच आपल्याला ही यूज करावं लागणार. म्हणून ही कसा आहे आपला सिंग्युलर आहे, शी कसा आहे आपला सिंग्युलरच आहे. आता राहिला इट. इट हा जो आहे ना, हा इट याला काय आहे ते म्हणायचं, काय म्हणायचं ते. आणि हा जो इट आहे ना तो आपला सिंग्युलर आहे. कसा आहे, सिंग्युलर. आणि हा कशासाठी वापरला जातो, निर्जीव वस्तूंसाठी. कशासाठी, निर्जीव वस्तू. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, निर्जीव माझ्याकडे एकच पेन आहे तर मी काय म्हणणार इट इज पेन. हा एकच शर्ट आहे तर इट इज शर्ट. हा एकच बोर्ड आहे, इट इज बोर्ड. एकच बेंच आहे, इट इज बेंच. एकच चेअर आहे, इट इज चेअर. माझ्याकडे समजा एकच रिमोट आहे तर मी काय म्हणणार इट इज रिमोट. माझ्याकडे एकच मोबाईल आहे, इट इज मोबाईल. म्हणजे निर्जीव वस्तू एक असली की काय यूज करायचा, इट यूज करायचा. क्लिअर आहे? चलो, मग इटचा प्रॉब्लेम संपलेला आहे. आता पुढचा आहे यू. आता हा जो यू आहे हा एक यू जो आहे तो कसा असतो रे, सिंग्युलर असतो. यू म्हणजे काय आपला हा यू तू आहे आणि तो कसा आहे, सिंग्युलर आहे. आणि हा जो यू आहे ह्याचा मिनिंग काय आहे, तुम्ही. काय आहे, तुम्ही. आणि तो कसा आहे, प्लुरल आहे. कसा आहे, प्लुरल. त्यानंतर दे जो आहे, दे याला काय आहे मराठीतून म्हणायचं ते. आणि हा जो आहे ना तो कसा आहे, प्लुरल आहे. कसा आहे, प्लुरल. आणि हा जो दे तो आपण सजीव आणि निर्जीव ह्या दोघांसाठी पण काय करतो आपण, हा जो दे आहे ना तो यूज करतो. ठीक आहे, आता नाऊनकडे आपण परत जाऊ. मग आपण काय म्हणू तर बघा, हे यू आणि दे ह्यांच्याबद्दल मी एक्सप्लेन केलेलं नाही, मी एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा आपण काय करू, तिथं सिंग्युलरवाले लिहूत. काय लिहूत, सिंग्युलरवाले. मला सांगा आता सिंग्युलरवाले किती इथं बघा बरं. सिंग्युलरवाले कोणकोणतं आहे, आय आहे, आय सिंग्युलरच आहे. त्यानंतर ही आहे, त्यानंतर शी आहे, त्यानंतर इट आहे आणि एक यू. हे असे टोटल 5 जण आपले काय येतं, सिंग्युलर येतं. बरोबर. आणि 3 जण आपले बघा कोणते, तर 3 जण आपले प्लुरल येतं. मग वी आहे, त्यातला एक यू आहे आणि एक कोण आहे रे, दे. हे 3 जण आपले काय येतं, प्लुरल येतं. काय येतं, प्लुरल. म्हणून हे 5 आपले सिंग्युलर असणार आणि हे 3 आपले काय असणार आहेत, प्लुरल असणार आहेत. आता यू बद्दल बोलतो बघा. हा जो यू आहे त्यातला एक यू कसा असणार आहे, सिंग्युलर असणार आहे. आणि दुसरा यू जो आहे ना तो प्लुरल असणार आहे. पण जरी यू आपला सिंग्युलर असला किंवा प्लुरल असला तरी पण हा जो यू आहे याच्याबरोबर आपण नेहमी प्लुरल वर्बच यूज करायचं. असं कधी तुम्ही इंग्लिशचं एक पुस्तक बघा, 1ली 2रीचं म्हणतं, त्याच्यामध्ये मला एक सेंटेन्स सापडून बघा. ते जर का सेंटेन्स तुम्हाला सापडलं तर तुम्ही म्हणता ती तुम्हाला देणार आहे. मग आता असं सेंटेन्स बघितलं का, यू इज माय ब्रदर, यू वॉज, असं कधीही सेंटेन्स नसणार आहे तुम्हाला. कळालं? कारण यू आपला जरी सिंग्युलर असला तरी पण त्याच्याबरोबर नेहमी काय करायचं, प्लुरल वर्ब वापरायचं. आता टेन्शन घेऊ नका, ते पुढे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. आणि दे जो आहे तो आपण कधी यूज करायचा आहे रे, दे कधी यूज करायचा आहे तर आपण सजीव आणि निर्जीव वस्तू पण अनेक असतील तर आपण काय करायचं, दे यूज करायचं आहे. आता मी काय करतो माहिती आहे का, हे इट आणि दे ना ह्यांचं जास्त एक्सप्लेन काय करतो, थोडंसं पुढं एक्सप्लेन करतो. सध्या फक्त आपण काय करू, ह्यांची तोंड ओळख करून घेऊ. मग इथं 8 सब्जेक्ट आपले संपले बरं का. कोणकोणते बघा, 8 सब्जेक्ट. आपला आय आहे, त्यानंतर वी आहे, ही आहे, शी आहे, इट आहे, यू आणि दे. कोणते 8 सब्जेक्ट सांगा बरं. आय,
वी, ही, शी, इट, यू, यू आणि दे. उलटे सांगा, उलटे सांगा. आता काय करायचं बघा, मी ज्यावेळेस सांगा म्हणणार आहे त्यावेळेस तुम्ही जर घरी असाल किंवा बाहेर असाल तर तुम्ही काय करायचं, मोठ्याने म्हणू शकता. आणि जर का लायब्ररीत असताना तर मनातले मनात तुम्ही उत्तर द्यायचं आहे. मग उलटे सांगा म्हणलं की, आणि हे जर का केलं ना, तुम्हाला मी सांगतो की तुमच्या एकदम डोक्यामध्ये फिट राहील, तुम्हाला परत लेक्चर पाहण्याची पण गरज नाही, माहिती आहे का. मग आता उलटे सांगूत बघा आपण. दे, त्यानंतरून यू, यू, इट, शी, ही, वी आणि आय. सरळ सांगूत परत. आय वी, ही, शी, इट, यू, यू, दे. संपलं, पाठ झालं. आता उलटे. दे, यू, यू, इट, शी, ही, वी आणि आय. क्लिअर झालं. बरं, आता ह्याच्यामध्ये बघा स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन सांगायचं आहे, आय यूज करायचं आहे. ग्रुपमध्ये तुम्ही इन्क्लूड होतं, वी यूज करायचं आहे. मेल जेंडरबद्दल बोलायचं आहे, ही यूज करायचं. फिमेल जेंडरबद्दल बोलायचं आहे, शी यूज करायचं. निर्जीव वस्तूबद्दल बोलायचं आहे तर इट यूज करायचं. त्यानंतर एक यू आपला सिंग्युलर आहे, एक यू आपला कसा आहे, प्लुरल आहे. आणि जर का तुम्हाला सजीव आणि निर्जीव अनेक गोष्टी असतील, म्हणजे लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग अनेक गोष्टी असतील, तर तुम्हाला काय यूज करायचं आहे, दे यूज करायचं आहे. मग हे झाले आपले 8 सब्जेक्ट्स किंवा ह्यांना आपण म्हणायचं सब्जेक्ट प्रोनाऊन. काय म्हणायचं, सब्जेक्ट प्रोनाऊन. आता ह्या नाऊनकडे येऊ बघा. आता मी समजा इथं एक सेंटेन्स लिहिला, इथं म्हणलं की आर्या इज अ ब्युटिफुल गर्ल. आर्या इज अ ब्युटिफुल गर्ल असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे एक सेंटेन्स आहे. ह्या सेंटेन्सच्या सुरुवातीला बघा, हे आर्या हे नाऊन आलेले. काय आलेले, नाऊन आलेले. म्हणून मी काय म्हणलो होतो, नाऊन आपले जे आहे ना ते सब्जेक्ट म्हणून पण येतं. बरं, आता हे जे नाऊन आहे हे तर बघा आर्या एकटेबद्दल बोललो आहे का नाही मी, आणि म्हणून हे आर्या हे आपलं काय आहे, सिंग्युलर. काय आहे आपलं, सिंग्युलर. आता एक सेंटेन्स घेतो बघा मी. शांती अँड सुमती, शांती अँड सुमती गो हँड इन हँड, गो हँड इन हँड असं सेंटेन्स आहे. शेवटी फुल स्टॉप आहे. आता फुल स्टॉप याचा अर्थ असर्टिव्ह सेंटेन्स आहे. सेंटेन्सच्या सुरुवातीला बघा शांती अँड सुमती हे दोघी जणी आल्यात का नाही, ह्या दोघी जणी आल्यात का नाही, म्हणजे हे शांती पण काय आहे, नाऊन आहे. त्यानंतर सुमती हे पण काय आहे, नाऊन आहे. मग हे दोन नाऊन सेंटेन्सच्या सुरुवातीला आले, मग हे दोन झाले याचा अर्थ हे काय झाले, प्लुरल झाले. मग मी असं म्हणू शकतो का की आपलं जे नाऊन आहे ते सिंग्युलर पण असतं आणि काय असतं, प्लुरल पण असतं. काय असतं, प्लुरल पण असतं. आणि म्हणून आता मी याला काय करतो, पुसून टाकतो. तुम्ही वर्कबुकचं जे पहिलं पान आहे त्याच्यावरती हे लिहायचं आहे बरोबर. हे जे मी लिहिलेलं आहे सेम टू सेम मी जसं लिहिलेलं आहे सेम टू सेम असंच लिहायचं. आणि हा जो दे, ह्या देच्या खाली बघा मी काय लिहितोय ते तुम्ही काय करायचं, मस्तपैकी लिहून घ्यायचं. ह्याला पुसून टाकतो मग मी, हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. मग आता इथं काय लिहितो मी की नाऊन आहे, मग ते नाऊन काय असेल आपलं, सिंग्युलर असेल आहे का नाही, ते मेल फिमेल कुणी असेल. किंवा आपलं जे नाऊन आहे ते काय असणार आहे, प्लुरल असणार आहे. डन. मग संपलं आपलं बेसिक नंबर 1 जे त्याच्यामधले निम्म तर आपलं संपलं. काय सांगितलं, सब्जेक्ट होतं, 8 सब्जेक्ट होतं. आय, वी, ही, शी, इट, यू आणि दे. आणि आपलं जे नाऊन आहे ते पण सेंटेन्सच्या सुरुवातीला येतं, म्हणजेच सब्जेक्ट म्हणून येतं. मग ते सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल. क्लिअर आहे, अरे क्लिअर आहे काय हे. आता आपल्याला पुढचा एक टाईप शिकायचा आहे, तो म्हणजे कंपाऊंड सब्जेक्ट. काय शिकायचं आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. तुमचे पहिले सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट प्रोनाऊन क्लिअर झाले. आता बघा कंपाऊंड सब्जेक्ट आहे. आता काय असेल बरं हे कंपाऊंड सब्जेक्ट म्हणजे काय असतं, कंपाऊंड सब्जेक्ट काय वाटतं तुम्हाला, कधी ऐकले का कंपाऊंड सब्जेक्ट म्हणजे काय असतं. बऱ्याचशा जणांनी सब्जेक्ट म्हणजे माहिती आहे त्यांना, कंपाऊंड सब्जेक्ट माहिती नाही. तर बघा हा जो कंपाऊंड आहे ना, हा जो शब्द आहे ना, ह्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे. काय असतं बरं कंपाऊंड म्हणजे काय आहे. सायन्समधलं जर का तुम्ही कंपाऊंड बघितलं, सायन्समध्ये एखादं कंपाऊंड बघितलं तर त्याचा मिनिंग काय असतो की आपण जर का एक किंवा एकापेक्षा जास्त मेटल एकत्र केले फिक्स प्रपोर्शनमध्ये तर त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. काय म्हणतो, कंपाऊंड. थोडक्यात गरिबांच्या भाषेत काय आहे, कंपाऊंड म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे रे, एक किंवा एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्र आल्या की त्याला म्हणायचं कंपाऊंड. काय म्हणायचं, कंपाऊंड. कळतंय का, कंपाऊंड म्हणजे काय, एक किंवा एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. आता आणि हे एकापेक्षा जास्त गोष्टी जर एकत्र आल्या तर त्याला काय म्हणलेलं मी, कंपाऊंड. मग कंपाऊंड म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघा इथं मी जर म्हणलं आर्या अँड राज, इथं बघा
आर्या अँड राज आर फ्रेंड्स. आता हे सिम्पल सेंटेन्स आहेत बरं का. हे असे काही एक्झामला येणार नाहीत. हे आपण वर्कबुकमध्ये घेणार पण नाही. तुम्ही वर्कबुकमध्ये बघा चांगले मोठमोठाले सेंटेन्स येतात. हे फक्त तुम्हाला बेसिकचं पहिलं लेक्चर आहे, त्यामुळे मी काय करतोय सोपे एक्झाम्पल घेतोय. मग इथं बघा आर्या अँड राज हे दोघं जण आलेत का नाही? अरे दोघं जण आलेत ना. मग इथं बघा हा पण सब्जेक्ट आहे आणि हा पण सब्जेक्ट आहे. मग मला सांगा इथं 2 सब्जेक्ट झाले की नाही? 2 सब्जेक्ट झाले की नाही? मग असे 2 सब्जेक्ट झाले याचा अर्थ हे काय येतं? कंपाऊंड सब्जेक्ट येतं. काय येतं? कंपाऊंड सब्जेक्ट. हे काय येतं? कंपाऊंड सब्जेक्ट. म्हणजे हे आर्या आणि राज हे काय येतं? आपले कंपाऊंड सब्जेक्ट येतं. का? कारण एक मी काय सांगितलं कंपाऊंड म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त सब्जेक्ट एकत्र आले की त्याला म्हणायचं कंपाऊंड सब्जेक्ट. मी समजा जर का म्हणलं की आर्या, राज, दीपा अँड दिव्या आर फ्रेंड्स, तर इथं बघा आर्या, राज, दीपा आणि दिव्या हे 4 सब्जेक्ट मी एकत्र केले. किंवा मी असं बोललो ही, शी अँड आय असं जर म्हणलं तरी इथं बघा 3 सब्जेक्ट मी एकत्र केलेत. किती सब्जेक्ट एकत्र केले? तर 3 सब्जेक्ट एकत्र केलेत. मग थोडक्यात आणि सोप्या भाषेत काय माहिती आहे का, तुम्ही जर का एकापेक्षा जास्त सब्जेक्ट एकत्र केले की त्यांना म्हणायचं कंपाऊंड सब्जेक्ट. काय म्हणायचं? कंपाऊंड सब्जेक्ट. संपलं. कंपाऊंड सब्जेक्ट म्हणजे काय? एकापेक्षा जास्त सब्जेक्ट एकत्र केले की त्यांना आपण म्हणायचं कंपाऊंड सब्जेक्ट. मग आपण काय करू? ते मस्तपैकी लिहूत. बघा तिथे कंपाऊंड सब्जेक्ट तिथं जागा आहे ना तुम्हाला लिहायला. मग इथं काय म्हणणार? एकापेक्षा जास्त सब्जेक्ट्स एकत्र आल्यास त्यांना काय म्हणायचं? कंपाऊंड सब्जेक्ट म्हणावे. कंपाऊंड सब्जेक्ट म्हणावे. कळालं? सोप्या शब्दामध्ये काय आहे? एकापेक्षा जास्त सब्जेक्ट्स एकत्र आले तर त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल इथं मी लिहिलं आर्या, दीपा अँड राज. आता बघा इथं 3 सब्जेक्ट झाले की नाही रे? 3 सब्जेक्ट झाले. 3 सब्जेक्ट्स आणि हे 3 सब्जेक्ट्स होतं म्हणून ह्यांना आपण काय म्हणायचं? कंपाऊंड सब्जेक्ट. काय म्हणायचं? कंपाऊंड सब्जेक्ट. ह्यांना काय म्हणायचं? कंपाऊंड सब्जेक्ट. कळालं? म्हणजे थोडक्यात इथं जर का असेल द अकाउंटंट अँड द मॅनेजर, मग हे पण झाले 2 जण झाले की नाही? मग ते पण झालं आपलं कंपाऊंड सब्जेक्ट. काय झालं? कंपाऊंड सब्जेक्ट. आता हे जे आपलं बेसिक नंबर 1 आहे ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात ते आपल्याला क्वेश्चन काय करायचे तर टॅकल करायचे. पण आता त्यासाठी आपल्या कंपाऊंड सब्जेक्टबद्दल एक छोटीशी गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. तर बघा ज्या वेळेस मी असं करणार आहे की ही अँड आय असं म्हणणार आहे त्यावेळेस ह्या दोघांच्या बदल्यात मी काय घेणार आहे माहिती आहे का? हे दोघांच्या बदल्यात मी घेणार आहे वी. काय घेणार आहे? वी. पण जर का मी इथं घेतलं ही अँड शी तर इथं मी काय म्हणणार आहे माहिती आहे का? दे घेणार आहे. काय घेणार आहे? दे घेणार आहे. हे समजतंय का? वी कधी घ्यायचा? जर का त्याच्यामध्ये आय असेल म्हणजे स्वतः असेल. मी त्यामुळे पहिल्यांदा म्हणलं होतं की वी कधी घ्यायचा? जर त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड असेल. मग तुमचं सब्जेक्ट कितीही लांब असून द्या, ही, शी, इट अँड आय असेल. इथं जर का समजा असेल ही, शी, अँड आय असेल तरी आपल्याला इथं काय घ्यावं लागणार आहे? वी घ्यावं लागणार आहे. आणि आय जर नसेल तर आपण तिथं काय घ्यायचं रे? दे घ्यायचा. काय घ्यायचा? दे. मग आता आयोग ह्याच्यावरती कसं क्वेश्चन विचारतं किंवा परीक्षेला आपल्याला कसं क्वेश्चन विचारलं जातं? तुम्हाला एक असं मस्तपैकी नाऊन दिलेलं असणार आहे आणि त्या नाऊनला अंडरलाईन केलेले असणार आणि तिथं विचारलं असणार आहे की यूज ॲप्रोप्रिएट सब्जेक्ट ऑर सब्जेक्ट प्रोनाऊन फॉर अंडरलाईन वर्ड असं क्वेश्चन असणार आहे. मग जो काय अंडरलाईन वर्ड असणार त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं? ॲप्रोप्रिएट सब्जेक्ट प्रोनाऊन यूज करायचं आहे. ठीक आहे. मग आता ते क्वेश्चन जे येतं ते आपण काय करू? सोडवायला सुरुवात करू. ठीक आहे. हे समजलं का? अरे समजतंय का? बघा ते क्वेश्चन सोडवण्याच्या अगोदर मी काय करतो? परत एकदा रिव्हिजन करतो की आपलं बेसिकचं पहिलं लेक्चर आहे त्याचं नाव आहे सब्जेक्ट्स. मग आपल्यामध्ये 8 सब्जेक्ट आहेत. कोणते? तर आय, वी, ही, शी, इट, यू आणि दे. आणि कंपाऊंड सब्जेक्ट म्हणजे काय? एकापेक्षा जास्त सब्जेक्ट जर का एकत्र आले तर त्याला आपण म्हणायचं कंपाऊंड सब्जेक्ट. क्लिअर आहे? मग चलो आता आपण सेंटेन्स सोडवायला सुरुवात करू. तुम्ही काय करायचं? कंपाऊंड सब्जेक्ट इथं जी मोकळी जागा आहे तिथं मस्तपैकी मी जसं लिहिलेलं आहे सेम टू सेम तसंच लिहायचं. तुम्ही रेड पेन यूज करू शकता. हां इथले नावं तुम्हाला वाटलं तर चेंज करा. तुम्हाला तुमच्या मामाच्या मुलीचं लिहायचं असेल तर लिहू शकता. ठीक आहे. ती काय भेटणार नाही तुम्हाला पण लिहायचं असलं तर लिहा. जाऊ द्या मरू द्या. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन मी जसं सांगितलं होतं यूज ॲप्रोप्रिएट सब्जेक्ट प्रोनाऊन फॉर अंडरलाईन नाऊन.
आता इथे सब्जेक्ट प्रोनाऊन म्हणल्यानंतर जास्त घाबरायचं नाही बरं का, कारण सब्जेक्ट म्हणजेच आपलं सब्जेक्ट प्रोनाऊन आहे. काय तिथं नवीन एखादा शोध लावायचा नाही, आईन्स्टाईनवाला शोध लावायचा नाही, बरोबर आहे ना. सब्जेक्ट्स आणि सब्जेक्ट प्रोनाऊन हे एकच होतं. आता इथं क्वेश्चन काय दिला, यूज ॲप्रोप्रिएट सब्जेक्ट प्रोनाऊन फॉर अंडरलाईन नाऊन. आता इथं बघा, एमा इज ऑर्गनायझिंग हर स्टडी शेड्यूल. आता एमा हे कुणाचं नाव आहे, मुलीचं नाव आहे. मग मुलगी म्हणजेच काय, फिमेल जेंडर आहे. मग फिमेल जेंडरसाठी मी इथं काय यूज करणार आहे, शी. काय यूज करणार आहे, शी. म्हणजे हे सेंटेन्स असं पण होऊ शकतं, शी इज ऑर्गनायझिंग हर स्टडी शेड्यूल, असं पण होऊ शकतं. कळालं. हे एमा हिला रिप्लेस कुणी केलं रे, शी या सब्जेक्ट प्रोनाऊन आहे. कळालं. आता इथं सारा अँड आय आर अटेंडिंग अ कॉन्फरन्स नेक्स्ट वीक. इथं सब्जेक्ट कोणते बघा, सारा अँड आय. आणि हे कोणतं प्रोनाऊन आहे रे, कंपाऊंड सब्जेक्ट आहे. हा काय आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. आणि मी सांगितले कंपाऊंड सब्जेक्टमध्ये आय आला तर इथं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, वी. काय घ्यावं लागणार आहे, वी. म्हणून हे सेंटेन्स कसं होतं, वी आर अटेंडिंग ए कॉन्फरन्स नेक्स्ट वीक. इथं बघा, बाल गंगाधर टिळक फेमसली डिक्लेअर्ड स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. लोकमान्य टिळक म्हणले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणून स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट, असं लोकमान्य टिळक बोललेलं आहे. आता इथं बघा, इथं जर का आपण मराठीवरून अभ्यास केला तर कसं चुकतं तुम्हाला सांगतो. आता आपले बाळ गंगाधर टिळक आहेत, यांना आपण आदराने काय करतो, ते म्हणतो, बरोबर आहे की नाही. आदराने, बरोबर आहे की नाही. आवाजावं घालतो आपण आदराने. वडीलधाऱ्या मोठ्या व्यक्तींना आपण आदराने आवाजावं घालतो. तर तसं जर का तुम्ही मराठीवरून गेले असते, बाल गंगाधर टिळक यांच्या सब्जेक्ट प्रोनाऊन आपण ते म्हणजेच काय आपलं दे आहे. काय दे, तेचं मराठी मिनिंग दे आहे ना, म्हणजे देचं मराठी मिनिंग ते. ठीक आहे. मग जर का तुम्ही तिथं जर का दे यूज केलं असतं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. मग तुम्ही विचार कसा करायचा आहे, बाल गंगाधर टिळक मेल जेंडर आहे आणि मग मेल जेंडर आहे तर आपण इथं काय यूज करणार आहे, तर ही यूज करणार होतं. ठीक आहे. म्हणून हे सेंटेन्स होतं की ही फेमसली डिक्लेअर स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. ठीक आहे. फक्त तुम्ही विचार काय करायचा आहे माहिती आहे का, की मेल जेंडर आहे का फिमेल जेंडर, एवढा विचार करा आणि डायरेक्ट तुम्ही ही शी जे काय असेल ते तिथं लिहा. ठीक आहे. तुम्ही मराठीवरून उत्तर काढलं की 100% चुकणार आहे. त्यामुळं मी सांगत होतो की मराठीवरून जास्त उत्तर काढण्याचा प्रयत्न करू नका. सुभाषचंद्र बोस अँड भगत सिंग इन्स्पायर्ड मेनी विथ दिअर रिव्हॉल्युशनरी आयडियाज. आता बघा, सुभाषचंद्र बोस अँड भगत सिंग दोनच का नाही, आणि त्याच्यामध्ये आय वगैरे आहे का, नाही. म्हणून इथं दोन व्यक्ती आले, सजीव होतं, म्हणून इथं आपल्याला यूज काय करावं लागणार आहे, दे. म्हणून हे सेंटेन्स होतं, दे इन्स्पायर्ड मेनी विथ दिअर रिव्हॉल्युशनरी आयडियाज. बरोबरच. म्हणून इथं उत्तर काय येणार आहे, दे येणार आहे. आता MPSC क्लर्क 2017 याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. कसा विचारला आहे बघा, इथं विचारलेलं आहे की सब्जेक्ट प्रोनाऊनच यूज करायचे. लाल बहादूर शास्त्री वेंट टू ताशकंद अँड साइन ए पीस ट्रीटी. आता तुम्ही जर का मराठीवरून उत्तर काढलं असतं तर आदराने ते म्हणतो, मग दे उत्तर लिहिलं असतं तर दे हे उत्तर काय चुकीचं आहे. आपल्याला फक्त विचार काय करायचा आहे, मेल जेंडर की फिमेल जेंडर. मग लाल बहादूर शास्त्री मेल जेंडर, सो आपलं उत्तर काय येणार आहे, ही. म्हणून ही वेंट टू ताशकंद अँड साइन ए पीस ट्रीटी, असं खरं तर सेंटेन्स ते आपण लिहू शकतो. म्हणून ही उत्तर आहे तिथं. आता अगेन इथं बघा, अशोका याला अंडरलाईन आहे. अशोका वॉज अ वाईज किंग डॅड डॅश लिव्ह मोर दॅन 2000 इयर्स ॲगो. आता हे मला वाटतं एक जुन्या काळात विचारलेले एक्झाम्पल, 98 वगैरे साली काहीतरी विचारलेले, ASOला विचारलं आहे. तर अशोका आपल्याला पण आदराने काही बोलायचं नाही, म्हणजे आदराने जे आपल्याला मराठीतून हे करतो, विचार करतो, तसा आपण विचार नाही करायचा क्वेश्चन सोडवताना. ठीक आहे. आदर तर या सर्वांबद्दल आपल्या मनामध्ये आहेच, हे सर्व होते म्हणूनच आपण आता. ठीक आहे. मग आता अशोका इथं काय येणार आहे रे आपल्याला, अशोकासाठी मेल जेंडर, म्हणून इथं काय आलं पाहिजे, ही आलं पाहिजे. म्हणून इथं दियरचा काही संबंध नाही, देचा काही संबंध नाही, इथं काय असणार आहे, ही असणार आहे. ओके. चलो आता 7वं, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बी होल्डर. आता ब्युटीचं जर अवघडच झालं नाही का नाही. आता ब्युटी हे काय आहे रे, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. काय ॲबस्ट्रॅक्ट नाऊन का, तर आपल्याला जी गोष्ट दिसत नाही, ज्या गोष्टीला आपण टच करू शकत नाहीत, जी गोष्ट आपण काउंट करू शकत नाहीत, तिला आपण काय म्हणायचं, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. काय म्हणायचं, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. बरोबर आहे. आता अनकाउंटेबल आहे पण ते पुढे डिटेलमध्ये सांगत. मग ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बी होल्डर.
आता ब्युटी, ब्युटी म्हणलं की आपण लगेच म्हणणार सुंदरता, ती सुंदरता, मराठीवरून उत्तर काढलं, संपला. तर ब्युटी ही काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे, म्हणून आपण इथं ब्युटीसाठी काय घेणार आहे तर ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, आणि ॲबस्ट्रॅक्ट नाऊनसाठी आपण काय घ्यायचं, इट घ्यायचं. काय घ्यायचं, इट. म्हणून इट लाईज इन दी आईज ऑफ बी होल्डर. इथं उत्तर काय पाहिजे होतं, इट. ह्या असे क्वेश्चन आले की सगळेजण फसतेतं. इथं द मॅनेजर अँड द असिस्टंट आर इन अ मीटिंग. हे कसं नाऊन आहे रे, कंपाऊंड नाऊन आहे, सॉरी कंपाऊंड सब्जेक्ट आहे. काय आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. कारण बघा इथं एक सब्जेक्ट आलाय प्लस इथं एक सब्जेक्ट आलाय, दोन सब्जेक्ट आले, म्हणजे काय आहे, कंपाऊंड सब्जेक्ट आहे, बरोबर. आणि इथं बघा द मॅनेजर अँड द असिस्टंट, आय नाही आहे, म्हणजे इथं आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, दे. म्हणून सेंटेन्स असं होतं, दे आर इन अ मीटिंग. ओके. 9 नंबरचं, द आर्मी हॅज कम्प्लिटेड मिशन सक्सेसफुली. आता इथं आर्मी आहे. आता आर्मी हे एक कलेक्टिव्ह नाऊन आहे. आता कलेक्टिव्ह नाऊन काय आहे ते लय टेन्शन घेऊ नका, पुढं पुढं कळणार आहे ते. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्र केल्या. मग सैनिक एकत्र आले, आर्मी म्हणले, मी 10-15 फुलं एकत्र केले, त्याला आपण बुके म्हणतो. काय म्हणतो, बुके म्हणतो. मग हे जे ना, हे काय आहेत आपले कलेक्टिव्ह नाऊन आहेत, समूहवाचक नाव मराठीमधून. हे जे कलेक्टिव्ह नाऊन आहेत ह्यांच्यामध्ये ह्यांच्यासाठी पण आपण सब्जेक्ट प्रोनाऊन काय घ्यायचं, इट घ्यायचं. काय घ्यायचं, इट. म्हणून काय द आर्मी, आर्मीसाठी आपण इथं काय घेणार आहोत, इट्स घेणार आहोत. काय घेणार आहोत, इट्स. आता इट्स कसं काय आलं हे तुम्हाला पुढं कळणार आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आर्मी इथं कलेक्टिव्ह नाऊन आहे, त्यामुळे इट घेतलेले, उत्तर आपलं बरोबर. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, द टीम इज प्रॅक्टिसिंग हार्ड. आता इथं बघा टीम हे पण कलेक्टिव्ह नाऊन आहे, म्हणून आपल्याला इथं काय घ्यावं लागणार आहे, इट. म्हणून इट इज प्रॅक्टिसिंग हार्ड. आता आपल्याला वाटतं की ते चुकीचं आहे यार, पण इथं टीम हे कलेक्टिव्ह नाऊन आहे, म्हणून आपल्याला इटच यूज करायचं आहे. ठीक आहे. आता द प्रेसिडेंट अँड द व्हाईस प्रेसिडेंट अटेंडेड द मीटिंग. बघा इथं सब्जेक्ट काय आलेले, दोन आले तर, म्हणजे हे आपले काय येतं, कंपाऊंड सब्जेक्ट येतं. आता कंपाऊंड सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये आय नाही आहे, तर आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, दे. काय यूज करावं लागणार आहे, दे. म्हणून द प्रेसिडेंट अँड द व्हाईस प्रेसिडेंट याच्यासाठी काय पाहिजे, दे. म्हणून सेंटेन्स असं पाहिजे, दे अटेंडेड द मीटिंग. जॉन, मेरी अँड सुझॅन लव्ह हायकिंग इन द माउंटेन. मग इथं बघा तीन सब्जेक्ट आले, तर ह्यांना आपण म्हणायचं कंपाऊंड सब्जेक्ट. काय म्हणायचं, कंपाऊंड सब्जेक्ट्स. आता हे कंपाऊंड सब्जेक्ट आहे, आणि इथे बघा जॉन, मेरी अँड सुझॅन, तिघजण आले, आणि मग तिघजण आले तर तिथं आपण काय घेणार आहे, तर दे. तिथं जर का जॉन, मेरी, सुझॅन अँड आय असतं तर आपल्याला वी घ्यावा लागला असतं, कारण आय आला तर वी घ्यायचा, पण आय नाही आहे, तर इथं आपण काय म्हणणार आहे, तर दे. म्हणून इथं काय, दे लव्ह हायकिंग इन द माउंटेन्स, असं सेंटेन्स पाहिजे होतं, इथं दे येणार आहे. आता द टीचर अँड द प्रिन्सिपल डिस्कस द न्यू करिक्युलम. आता बघा द टीचर अँड द प्रिन्सिपल हे अगेन काय आहे रे, आपलं कंपाऊंड नाऊन आहे, सॉरी कंपाऊंड नाऊनच म्हणतोय, कंपाऊंड सब्जेक्ट आहे. आता इथं आय नाही आहे, मग इथं काय द टीचर अँड द प्रिन्सिपल, दोन व्यक्ती इथं आणि सजीव होतं, म्हणून इथं आपण काय यूज करायचं आहे, दे. ठीक आहे. आता बघा आपलं नेक्स्ट सेंटेन्स आहे, द रोजेस अँड द लिलीज ब्लूम ब्युटिफुली इन द गार्डन. आता द रोजेस अँड द लिलीज हे लिव्हिंग थिंग आहे, आणि एकापेक्षा जास्त तर आपण काय यूज करणार आहोत, तर दे यूज करणार आहोत. बघा आता मी काय सांगितलंय की आपलं जे इट आहे ना, ते निर्जीव वस्तूंसाठी वापरायचं, आणि जर का लिव्हिंग थिंग असेल म्हणजे सजीव असेल तर आपण काय यूज करायचं, दे. पुढे शिकणार आहे इट फरस दे मध्ये. म्हणून द रोजेस अँड द लिलीजसाठी आपण काय यूज करायचंय, दे यूज करायचे. आता इथं बघा शी अँड हर कलिग्स. आता इथं सी अँड हर कलिग्स म्हणल्यानंतर इथं काय आलं पाहिजे, दे आलं पाहिजे, कारण हे एकापेक्षा जास्त सजीव व्यक्ती. इथं यू अँड आय आहे का नाही, गाणं ऐकलं असेल ना तुम्ही ते. मग आता यू अँड आय नीड टू टॉक अबाउट द प्लॅन. इथं आय आलाय, म्हणून हे कंपाऊंड सब्जेक्ट आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. आणि जर का कंपाऊंड सब्जेक्ट असेल तर इथं मला काय यूज करावं लागणार आहे, वी यूज करावं लागणार आहे. आता शी अँड आय वर द फर्स्ट टू अराईव्ह. आता आय आलेला आहे, तर इथं मला काय यूज करावं लागणार आहे, वी, कारण हे काय आहे रे, कंपाऊंड सब्जेक्ट आहे. काय कंपाऊंड सब्जेक्ट, सी एस म्हणजेच आपलं काय कंपाऊंड सब्जेक्ट. इथं ही, शी अँड आय किती सब्जेक्ट आहे, उद्या आय आला की आपण इथं काय घ्यायचं आहे रे, वीज घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, वी घ्यायचा आहे, दे घ्यायचा नाही, कारण हे काय आहे कंपाऊंड सब्जेक्ट आहे. आता ही, तर तुम्हाला हे सब्जेक्ट प्रोनाऊन कसं लिहायचं हे समजलं असेल, कंपाऊंड सब्जेक्ट पण समजलं असेल. आता काहींना थोडंसं इट आणि दे मध्ये थोडासा डाऊट असेल, तो डाऊट आता मी क्लिअर करतोय. बघा काय आपलं जे इट आहे हे कधी वापरायचं, तर सिंग्युलर सब्जेक्टसाठी,
आपला दे जो आहे तो कधी वापरायचा प्लुरल सब्जेक्टसाठी. कधी वापरायचा प्लुरल सब्जेक्टसाठी. आपला इट जो आहे तो कशासाठी वापरायचा निर्जीव वस्तूंसाठी. कायासाठी निर्जीव म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि आपला दे जो आहे तो कुणासाठी वापरायचा सजीव आणि निर्जीव या दोघांसाठी पण आपला काय करायचा आहे दे यूज करायचा आहे. ओके म्हणजे इट आपला निर्जीवसाठी दे आपला सजीव आणि निर्जीव या दोघांसाठी. म्हणजे कसं बघा आता की हा पेन माझ्याकडे एकच आहे तर मी काय म्हणणार इट इज पेन. काय म्हणणार आहे इट इज पेन. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा जो रिमोट आहे हा रिमोट एकच आहे तर मी काय म्हणणार इट इज रिमोट. शर्ट एकच आहे इट इज शर्ट. एकच बेंच आहे इट इज बेंच. एकच फ्लावर आहे इट इज फ्लावर. एकच चेअर आहे इट इज चेअर. ठीक आहे असं म्हणणार आहे. पण आता मला सांगा माझ्याकडं किती रिमोट होतं. किती रिमोट होतं 2 रिमोट आहेत ना. अरे किती रिमोट होतं 2 रिमोट होतं. मग 2 रिमोट होतं तर मला इथं इट यूज करता येईल का. इट यूज करता येईल का नाही. कारण इट कधी यूज करायचा आहे जर का एकच नॉन लिव्हिंग थिंग असेल तरच आपण इट यूज करायचा आहे. अदरवाईज आपण इट यूज करायचा नाही. इथं एकापेक्षा जास्त नॉन लिव्हिंग थिंग्स होता तर इथं म्हणावं लागणार आहे दे. आपल्याला काय घ्यावं लागणार दे. म्हणजे इथं म्हणणार दे आर रिमोट्स. एकापेक्षा जास्त बेंचेस होतं दे आर बेंचेस. एकापेक्षा जास्त चेअर होता दे आर चेअर्स. एकापेक्षा जास्त मोबाईल येतं दे आर मोबाईल्स. एकापेक्षा जास्त चावीतं कीज होता तर मी काय म्हणणार दे आर कीज. कळतंय. अरे समजतंय का तुम्हाला. समजतंय का तुम्हाला. बघा एकदम सिम्पल आहे. काय आहे रे की एकापेक्षा जास्त जर का तुमच्याकडे निर्जीव वस्तू असतील तर आपण तिथं दे वापरायचं. पण एकापेक्षा जास्त जर का तुमच्याकडे एकापेक्षा जास्त जर का निर्जीव वस्तू असेल तर दे म्हणा. आणि एकच जर का निर्जीव वस्तू असेल तर आपण काय वापरायचा इट वापरायचा. म्हणजे हा पेन एकच आहे तर मी म्हणणार इट इज पेन. पण आता कन्सिडर करा माझ्याकडे एकापेक्षा जास्त पेन येतं. म्हणजेच मी इथं 2 पेन घेतोच. थांबा. आता माझ्याकडे किती पेन झाले 2 झाले की नाही. मग मला काय म्हणावं लागणार आहे दे आर पेन्स. म्हणजे निर्जीव आहे पण एकापेक्षा जास्त आले म्हणून तिथं काय वापरायचं दे. डोक्यात बसलं आहे का तुम्हाला. डोक्यात बसलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला एक मॅजिक बॉक्स काढायचा आहे. आणि हा जो मॅजिक बॉक्स आहे ना ह्या मॅजिक बॉक्समध्ये बघा मी काय लिहितो आहे. हा मॅजिक बॉक्स. ह्या मॅजिक बॉक्समध्ये मी लिहिणार आहे. ठीक आहे. आता चांगलं बसायचं मस्तपैकी. एकदा चेहऱ्यावरून हातबीत फिरवा. कुणावरती कुंभकर्ण प्रसन्न झाला आहे का. कुंभकर्णाला जवळ येऊन द्यायचा नाही. त्याचं कारण माहीत आहे ना. आपल्याला मस्तपैकी पोस्ट मिळवायची आहे. पोस्ट मिळाल्यानंतर माझ्यातर्फे तुमची पांढऱ्या घोड्यावर मिरवणूक होणार. सनरूपच्या गाडीवरून तुम्हाला असा हात वगैरे वेव करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं क्लासमध्ये किंवा गावामध्ये येणार तर तुमच्या एंट्रीला आपल्याला गाणं लावायचं आहे हा रंग चढू दे. आहे का नाही. हे सगळं आपल्याला स्वप्न कंप्लीट करायचं आहे. आणि एक गव्हर्नमेंट ऑफिसर होऊन आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. आता तुम्ही करताय काय माहिती नाही आहे ते. बरोबर आहे की नाही. मामाची मुलगी नाही मानलेली आहे तिला पण नाकावर टिचून आपल्याला म्हणायचं आहे की बघ मला तू इग्नोर केलं आता बघ काय झालं आहे ते. ठीक आहे. लय स्वप्नात जाऊ नका बरं का. फक्त चेहऱ्यावरून हात फिरवा आणि मस्तपैकी लेक्चरकडं पहा. ओके सगळे डन होतं. मग आता बघा मी तर काय म्हणतोय इट आणि दे म्हणतोय. इट जो आहे तो आपला सिंग्युलर आहे. दे आपला कसा आहे प्लुरल आहे. इट आपला एकच निर्जीव वस्तू असेल तर इट यूज करायचा. एकापेक्षा जास्त निर्जीव वस्तू असतील तर दे यूज करायचं. आणि सजीव वस्तू जर का एकापेक्षा जास्त असतील तर आपण तिथं देच यूज करायचा आहे. कळलं. 4-5 मुलं खेळत आहेत तर म्हणणार आहे दे आर बॉईज. 4-5 काऊत दे आर काऊज असं म्हणावं लागणार आहे का कारण ते सजीव गोष्टी आहेत. बरोबर आहे. आता इथं मी मॅजिक बॉक्स काढलेला आहे. आता बघा मॅजिक बॉक्समध्ये काय काढतोय चाइल्ड किड त्यानंतर बेबी. आता बेबी म्हणल्यानंतर काय यांच्या दृष्टशक्ती जाग्या झाल्या असतात बरं का. त्यानंतर ॲनिमल आणि बर्ड असं लिहिलं आहे. बघा हे जर का आले चाइल्ड आलं किड आलं बेबी आलं ॲनिमल आलं बर्ड आलं तर आपण काय घ्यायचं इट घ्यायचं. काय घ्यायचं इट घ्यावे. मग आता ॲनिमल म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ॲनिमलचं नाव आहे हॉर्स आहे आणि बर्डचं नाव आहे ईगल आहे. काय आहे ईगल आहे. तर आपण काय घ्यायचं इट घ्यायचं. आणि जर का इथं पण एक मॅजिक बॉक्स काढतो मी. जर का चिल्ड्रन किड्स बेबीज ॲनिमल्स बर्ड्स म्हणजेच
एक एक्झाम्पल हॉर्सेस, ईगल्स असं असेल तर आपण काय घ्यायचं आहे, दे घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, दे घ्यावे. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करायचं, मस्तपैकी वर्कबुकमध्ये इट वर्स दे तिथं मी जसं लिहिलं आहे सेम टू सेम तसंच हा मॅजिक बॉक्स मी जसा काढला आहे सेम टू सेम तसाच काढायचा. आता ह्याला थोडंसं आपण डिकोड करू. काय बघा इथं चाइल्ड, किड, बेबी, ॲनिमल, बर्ड, हॉर्स किंवा ईगल म्हणजे कोणत्या ॲनिमलचं नाव असेल. इथं मला वाटलं टायगर तर तुम्ही टायगर लिहा. एखाद्या बर्ड, एखाद्याला वाटलं मला पॅरोट लिहायचं आहे, पॅरोट लिहा. माझं काय म्हणणं नाही आहे. मग आता बघा हे चाइल्ड, चाइल्ड म्हणजे काय, लहान बाळ. किड म्हणजे पण काय, लहान बाळ. बेबी म्हणजे पण लहान बाळ. काही जण म्हणते ना याला आपल्याला बेबी म्हणत होते, मग समजून घ्या तुम्हाला काय म्हणत होते, किंवा तुम्ही कुणाला तरी बेबी म्हणताय. हा काहींच्या नशिबामध्ये नाही आहे ते बेबी म्हणण्याचं, ज्यांच्या नशिबामध्ये आहे ते म्हणत असतील. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे. आता बेबी म्हणजे लहान बाळ आहे. मग तुम्ही कुणाला बेबी म्हणताय किंवा तुम्हाला कुणी बेबी म्हणते तर समजून घ्या तुम्हाला काय समजते ते. ठीक आहे, कारण समजण्यावाले को इशारा कॉपी आहे, माहिती आहे तुम्हाला. बरं आता ते जाऊ द्या, आपल्या मेन सब्जेक्टकडे येऊ. चाइल्ड म्हणजे लहान बाळ, किड म्हणजे पण लहान बाळ, बेबी म्हणजे पण लहान बाळ. त्यानंतर ॲनिमल असेल, एकच ॲनिमल आणि एकच बर्ड असेल तर आपण इट घ्यायचं. म्हणजे समजा बघा तुमच्या घरामध्ये एकच लहान बाळ खेळत आहे तर तुम्हाला हे जे चाइल्ड आहे ह्या चाइल्डसाठी आपल्याला इट घ्यायचं आहे. काय घ्यायचं, इट, कारण एकच लहान बाळ आहे. आता तुमच्या शेजाऱ्यांनी आणखीन त्यांचे 2-3 मुलं जे तुमच्या घरामध्ये सोडले, 4-5 लहान बाळं, त्यांनी मोकार मस्ती चाललेली आहे, उशा इकडं फेक, इकडं तिकडं, रिमोट सारे गायब केलेले आहेत. तर आता हे 4-5 चाइल्ड तर लहान बाळ म्हणजे चिल्ड्रन झाले. ते काय झाले, चिल्ड्रन. मग जर का असे 4-5 लहान बाळ असतील तर तिथं आपल्याला यूज करायचं आहे दे, कारण चाइल्डचं प्लुरल केलं पण चिल्ड्रन. प्लुरल का केलं, कारण पहिल्यांदा एकच बाळ होतं म्हणून चाइल्ड म्हणलो. आता इथं एकापेक्षा जास्त होतं म्हणून तिथं मी काय म्हणणार आहे, चिल्ड्रन. काय म्हणणार आहे, चिल्ड्रन. आणि मग चिल्ड्रन असेल म्हणजे एकापेक्षा लहान बाळ जास्त असतील तर तिथं आपण काय म्हणायचं आहे, दे म्हणायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही लेक्चर संपलेले आणि लेक्चर संपले की तुम्हाला एकच बिबट्या दिसला तर एकच आहे का नाही, बिबट्या आपला एकच आहे, बरोबर आहे. सध्या बिबट्याचं वारं चाललेलं आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर एकच बिबट्या दिसला तर इट इज असं म्हणावं लागणार आहे तुम्हाला. एकच गाय दिसली तिथं तर इट इज काऊ म्हणावं लागणार आहे. एकच वाघ दिसला, इट इज टायगर, इट इज बफेलो, कारण एकच ॲनिमल असला तर. आता तुम्ही चालले तर मस्तपैकी संध्याकाळचे 10 वाजता लायब्ररीतून अभ्यास करून, बरोबर आहे, खूप सारा अभ्यास केलेला आहे, 12 तासाचं तुमचं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. पण बड्या मारण्याच्या कार्यक्रमामध्ये ते तुम्ही सांगता की मी फक्त 1 तास अभ्यास केला, पण हे सांगत नाही तुम्ही खुर्ची पगळली होती पार बसू आहे का नाही. जाऊ द्या. आता तुम्ही चालले 10 वाजता अभ्यास करून आणि तुम्हाला तिथं 10-15 बिबटे दिसले. तर आता 10-15 बिबटे दिसले तर तुम्ही काय म्हणणार होतं, तिथं दे आर असं म्हणावं लागणार आहे, कारण एकापेक्षा जास्तच ते. तिथं 10-15 गाया दिसल्या तुम्हाला, दे आर काऊज, दे आर ॲनिमल, दे आर टायगर्स असं म्हणावं लागणार आहे. तुम्ही बघितलं बाहेर झाडावरती फक्त एकच पॅरोट बसलाय तर इट इज पॅरोट असं म्हणणार आहात तुम्ही. पण 10-15 पॅरोट बसले तर तुम्हाला काय म्हणावं लागणार, दे आर पॅरोट्स असं म्हणावं लागणार आहे. तुम्ही एकच ईगल पाहितला तर इट इज ईगल म्हणावं लागणार आहे. पण खूप सारे ईगल्स होतं तर तुम्ही काय म्हणणार, दे आर ईगल्स. समजतंय. म्हणजे एकच जर का ॲनिमल तुम्ही पाहताय, डॉग एकच आहे तर इट इज डॉग. पण खूप सारे कुत्रे भुकतायत तर दे आर डॉग्स असं म्हणावं लागणार आहे आपल्याला. कळत आहे. म्हणून आपलं जर का चाइल्ड असेल, किड असेल किंवा बेबी असेल, एकच ॲनिमल असेल आणि एकच बर्ड असेल तर इट घ्यायचं. पण जर का चिल्ड्रन असेल, किड्स असेल, बेबीज असेल, त्यानंतर एकापेक्षा जास्त ॲनिमल्स असतील किंवा एकापेक्षा जास्त बर्ड्स असतील तर तिथं तुम्ही काय घ्यायचा, दे घ्यायचा. काय घ्यायचा, दे. क्लिअर आहे. अरे समजतंय का, हे क्लिअर आहे का. म्हणून इथं बघा इट आपला सिंग्युलर आहे. आता तुम्हाला काही अडचण येणार नाही. दे जेवढ्या ठिकाणी एक्झाम्पल होतं की नाही तिथं देचं तुमच्या क्लिअर होणार आहे. म्हणजे आता इथं बघा ही, शी अँड यू एकापेक्षा अनेक सजीव होतं म्हणून दे यूज केला इथं पण बघा शी अँड हर कलिग्स हे एकापेक्षा जास्त सजीव होत म्हणून दे यूज केलेलं आहे. इथं द टीचर अँड प्रिन्सिपल एकापेक्षा जास्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम होतं म्हणून दे यूज केलेलं आहे. द रोजेस अँड लिलीज हे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम होत ना, आणि म्हणून एकापेक्षा जास्त होतं म्हणून काय दे यूज केलेलं आहे. द प्रेसिडेंट अँड द व्हाईस प्रेसिडेंट इथं पण आपण दे यूज केले कारण एकापेक्षा जास्त सजीव होतं. इथं जॉन, मेरी अँड सुझॅन हे एकापेक्षा जास्त सजीव म्हणून इथं काय यूज केलेले, दे यूज केलेले आपण. ठीक आहे. मग आता हे इट आणि दे मधलं क्लिअर झालं का रे. मग तुम्ही वर्कबुकमध्ये इट वर्स दे जिथं लिहिलेलं आहे तिथं मस्तपैकी
हे मी बाजूला सरकतो, हे मस्तपैकी तुम्ही काय करायचं लिहून घ्यायचं. मग आता आपण चाललो बेसिक 1च्या शेवटाकडं. आता ह्याच्यावरती क्वेश्चन कसे विचारलेत बघा. इथं अ कार, ह्या कारसाठी इथं कारला अंडरलाईन आहे, अ कार. आता इथं बघा कारसाठी आपण काय वापरायचं, इट वापरायचं का दे. बरं आता निर्जीव वस्तू आहे, प्रॉब्लेम असा आहे की तिथं इट पण वापरा येतोय आणि दे पण वापरा येतोय. मग इट कधी वापरायचा आहे, जर का ती निर्जीव वस्तू नॉन लिव्हिंग थिंग एकच असेल तर इट वापरायचा, आणि ती निर्जीव वस्तू एकापेक्षा जास्त असेल तर आपण काय वापरतो दे. आता हे कार किती हे मला कसं समजणार, तर इथं बघा आर्टिकल ए यूज केलं आहे, आणि आपलं जे आर्टिकल ए आणि एन आहे ना ह्याचा अर्थ असतो एक. मी अ कार म्हणलो तर मी एका कारबद्दल बोलतोय, अ बॉय म्हणलो एका बॉयबद्दल बोलतोय, अ गर्ल एका मुलीबद्दल बोलतोय, अ चॉकलेट एका चॉकलेटबद्दल बोलतोय मी, अ बेंच एका बेंचबद्दल बोलतोय मी. समजलं. मग ज्या वेळेस ॲन आईस्क्रीम एकाच आईस्क्रीमबद्दल बोलतोय, ॲन इलिफंट एकाच इलिफंटबद्दल बोलतोय मी. ज्यावेळेस ए किंवा ॲन यूज करणार आहे ह्याचा अर्थ असणार आहे एक. काय अर्थ असणार आहे एक. आणि मग एक अर्थ आहे तर अकार म्हणजे एक आहे, मग एकच नॉन लिव्हिंग थिंग आहे तर मला इथं वापरावं लागणार आहे इट. काय वापरावं लागणार आहे इट. आता द नेबर्स आर टॉकिंग आउटसाईड, इथं अंडरलाईन कुणाला आहे द नेबर्स. मग द नेबर्स येतं, नेबर्स हे काय लिव्हिंग थिंग येतं आणि एकापेक्षा जास्त येतं. मी नेबर नाही म्हणलो, नेबर्स असं म्हणलंय. मग एकापेक्षा जास्त प्लुरल होतं, सजीव होतं, तर इथं मला काय वापरावं लागणार आहे देच वापरावं लागणार आहे. द पॅसेंजर्स आर बोर्डिंग द बस, पॅसेंजर्स सजीवांबद्दल बोललंय तर इथं 100% काय आहे तर आपला प्लुरल हे पॅसेंजर एकापेक्षा जास्त आहेत ना, म्हणून हे प्लुरल आहे तर इथं काय म्हणावं लागणार आहे दे यूज करावं लागणार आहे. दे आर बोर्डिंग द बस असं म्हणावं लागणार आहे. द बेबी इज क्राईंग बिकॉज ही इज हंग्री. आता आपण जर मराठीवरून अर्थ काढला द बेबी इज हंग्री आणि मग आपण काय म्हणणार ते म्हणणार. मग इट वापरायचं का दे वापरायचं, कारण इटचं मराठी मिनिंग ते आणि देचं पण काय आहे तेच आहे. मग कोणतं वापरायचं तर आपलं बघा इथं बेबी एकच आहे आणि एकच आहे हे सिंग्युलर आहे एकच आहे, आणि म्हणून इथं ही नाही वापरायला जमणार. इथं काय पाहिजे होतं इट पाहिजे होतं. तुम्ही पण वर्कबुकमध्ये बघा हे यस पण लिहायचं आणि मी जसं बाण केलाय सेम टू सेम तसाच बाण करायचा. आता इथं द बेबीज, इथं बघा बेबीज एकापेक्षा जास्त आहे, इथं प्लुरल झालेले. द बेबीज म्हणजे जास्त झाले. द बेबीज आर क्राईंग बिकॉज दे आर हंग्री. मग हे प्लुरल झालं, इथं दे घेतलेलं आहे. हे सेंटेन्स आपलं 100% बरोबर आहे. कळालं. या दोन्हीमधला फरक कळाला का. एकच बाळ आहे तर इट घेणार आणि एकापेक्षा जास्त बाळ आहेत तर मी काय म्हणतोय दे घेणार आहे, म्हणून दे घेतलेलं आहे इथं. आता द चाइल्ड फाउंड अ न्यू टॉय अँड दे लव प्लेइंग विथ इट. द चाइल्ड एकच बाळ आहे तर इथं मला दे नाही यूज करावं लागणार, इथं मला यूज करायचा आहे इट, कारण एकच बाळ आहे म्हणून. द चाइल्ड फाउंड अ न्यू टॉय अँड इट लव प्लेइंग विथ इट. द चिल्ड्रन एकापेक्षा जास्त येतं आणि एकापेक्षा जास्त तर हे प्लुरल आहे आणि हे प्लुरल आहे तर मग इथं मला काय पाहिजे दे पाहिजे, म्हणून इथं इट येणार नाही तर इथं आपलं काय पाहिजे देच पाहिजे. कळतं आहे तुम्हाला, कारण चिल्ड्रन हे प्लुरल झालं ना रे. अ पपी, आता इथं बघा अ पपी म्हणजे एकच कुत्र्यात छोटा पिल्लू आहे, अ पपी आहे तर इथं मला दे यूज नाही करावं लागणार, इथं मला वापरावं लागणार आहे इट. आणि अ पपी हे सिंग्युलर लिव्हिंग थिंग आहे, ॲनिमल आहे ना, म्हणून इट. पपीज म्हणजे काय आहे तर प्लुरल अनेकच आहे, एकापेक्षा जास्त कुत्र्याचे पिल्लं तुम्ही जाताना पाहिलेत तर इथं इट नाही पाहिजे, इथं काय पाहिजे दे, म्हणून सेंटेन्स पाहिजे होतं पपीज आर चिविंग ऑन बोन्स दे सीम्स कॉन्टेंट असं पाहिजे होतं. ॲन ईगल, आता ॲन म्हणलं याचा अर्थ एकच ईगल आहे तर इथं मला काय पाहिजे रे इट पाहिजे, इथं देचा काही संबंध नाही आहे म्हणून सेंटेन्स असं पाहिजे होतं. ॲन ईगल इज सोअरिंग हाय इन द स्काय इट लुक्स मॅजेस्टिक असं पाहिजे होतं. ईगल्स, इथं ईगल्स हे काय प्लुरल आहे, एकापेक्षा जास्त आहे, एकापेक्षा जास्त जर का लिव्हिंग थिंग असेल तर आपण काय यूज करतो दे यूज करतो. डोक्यात घुसतंय का, डोक्यात घुसतंय का जास्त स्पीडने होतं आहे नाही होतं आहे, अजिबात स्पीडने नाही होतं आहे. आपण एकच कन्सेप्ट खूप वेळा सांगतो आहे आणि खूप वेळा सांगण्याचं कारण माहिती आहे का तुमच्या डोक्यात फिट राहिलं पाहिजे. ओके, म्हणून इथं ईगल्स हे प्लुरल आहे तर इथं बघा इट नाही पाहिजे, इथं काय पाहिजे दे पाहिजे, काय पाहिजे दे. ठीक आहे. आता राज्यसेवा 2017ला ह्याच्यावरती एक क्वेश्चन विचारलं बघा काय, द स्मॉल चाइल्ड इज क्राईंग फॉर डॅश मदर. आता बऱ्याचशा जणांनी काय केलेलं आहे माहिती आहे का हर मदर असं लिहून टाकलं, हर मदर लिहिलं, लगेच आयोगाची आन्सर केली आली धाडक्यास, लगेच त्याचं उत्तर तुम्ही लिहिलं होतं ऑप्शन नंबर 3, उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. सगळे लगेच टेन्शनमध्ये, डिपॉझिट जप्त झालं यांचं लगेच, आणि डिपॉझिट जप्त झालं तुमच्या सत्कारासाठी आणलेला पांढरा घोडा माघारी गेला, सनरूपची गाडी जागेवर पंक्चर झाली. ठीक आहे, हापमूड केला तुम्ही.
मग इथं बघा ह्याचं उत्तर इट्स हेच आहे का बघा, इथं काय रे द स्मॉल चाइल्ड, चाइल्ड एकच आहे का नाही, आणि एकच आहे तर इथं हर नाही पाहिजे, काय पाहिजे इट्स पाहिजे, काय पाहिजे इट्स. आता हे पजेसिव्ह प्रोनाउन आणि पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह काय आहे ते कळेल बरं का तुम्हाला. ह्या इटच्या ऐवजी इट्स का लिहिलं आहे ते तुम्हाला पुढं कळणार आहे. तुम्ही फक्त लक्षात ठेवा चाइल्ड आहे, चाइल्ड आहे त्यामुळे इट्स तिथं यूज करायचं होतं, ठीक आहे. हर काही येणार नाही. आता राज्यसेवा 21ला आणखीन एकदा परत क्वेश्चन विचारला, डोंट अनॉय दॅट बुल. आता बुल बैल एकच आहे का नाही, एकच बैल आहे, याचा अर्थ सजीव एकच वस्तू आहे, ॲनिमल एकच आहे, तर इथं पण काय पाहिजे रे इट असं पाहिजे होतं. आता तुम्ही म्हणता बैल, लगेच मराठीवाल्यांनी केलं असतं ही मे अटॅक यू, मग लगेच डिपॉझिट जप्त. समजलं का. मामाची मुलगी म्हणली असते बाय अच्छा चलते दुआ मी याद रखना. म्हणून कसं आहे बघा, डोंट अनॉय दॅट बुल. बुल हे काय आहे, बुल हा एक ॲनिमल आहे, एक ॲनिमल आहे, तर इथं इट पाहिजे, म्हणून इथं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर 3 येणार आहे, ठीक आहे. आणि आता आपल्या लेक्चरमधला शेवटचा टॉपिक तो म्हणजे यू वर्स यू. मी काय सांगितलं तर हा जो यू आहे आपला तो कसा आहे रे सिंग्युलर आहे, आणि हा जो यू आहे तो आपला कसा आहे प्लुरल आहे, कसा आहे प्लुरल आहे. मग हा यू सिंग्युलर आणि हा यू प्लुरल कसा आहे, तर समजणार आहे ना तो समजून घेतो की यूचा यूज मी तिथं सिंग्युलर केला आहे का प्लुरल केला आहे. आता कसं ते बघा, समजा मित्र आहे माझा एकच, एक मित्र आहे, त्याला मी म्हणलं यू आर माय बेस्ट फ्रेंड, तर याचा अर्थ काय आहे तो एकच माझा काय आहे बेस्ट फ्रेंड. तिथं यू कसा वापरला आहे मी सिंग्युलर, काय वापरला आहे सिंग्युलर. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे यू सिंग्युलर असो नाही तर प्लुरल, याच्याबरोबर आपण नेहमी प्लुरल वर्बच वापरायचं. त्यामुळे यू आर माय बेस्ट फ्रेंड ह्याच्यामध्ये यू मी एकाबद्दल बोललो आहे. पण आता तुम्ही सगळेजण जेवढं काय लेक्चर पाहता येतं, जेवढं काय ऑफलाईनला तर ते सगळे माझे काय येतं बेस्ट फ्रेंड येतं. तर मी काय म्हणणार यू आर माय बेस्ट फ्रेंड्स, याचा अर्थ एकापेक्षा जास्त झाले, एकापेक्षा काय झाले जास्त झाले, हे समजलं. आणि म्हणून जास्त व्यक्ती असेल तर तिथं आपण काय वापरायचा यूच वापरायचा. पण त्यावेळेस समजून घ्यायचं की तो जो यू असणार आहे तो आपला कसा असणार आहे प्लुरल असणार आहे, आणि एकाला बोललो तर तो जो यू आहे तो कसा असतो आपला सिंग्युलर. समजा एक मुलगी आहे, मामाची मुलगी आहे कन्सिडर करू, आणि तुम्ही म्हणले यू लुक सो प्रिटी, तर याचा अर्थ काय आहे तर तुम्ही एका त्या मुलीबद्दलच बोलताय. तिथं यू याचा अर्थ काय आहे तू, याचा अर्थ काय तू खूप छान दिसते. पण जर का सर्व मुलीदा आणि ह्या सर्व मुलींना मी जर का म्हणलं यू लुक सो प्रिटी, तर याचा अर्थ काय आहे तर तुम्ही सर्वजण काय दिसतायत सुंदर दिसतायत. समजतंय, अरे समजतंय का. म्हणजे एका जणाला जर बोललो तर तिथं यूचा मिनिंग असतो सिंग्युलर म्हणजे तू असतो, आणि एकापेक्षा जास्त जणांना जर बोललो तर ते यूचा मिनिंग काय असतो प्लुरल असतो. म्हणून हा जो यू आहे इथं जर का मी म्हणलं यू आर माय बेस्ट फ्रेंड, तर याचा अर्थ हा जो यू आहे हा कसा आहे सिंग्युलर, ह्याचा अर्थ काय असणार आहे तू, काय असणार आहे तू. पण मी जर का म्हणलं की यू आर माय बेस्ट फ्रेंड्स, तर इथं बघा अनेक मित्रांबद्दल बोलतोय की नाही, हे प्लुरल म्हणजे अनेक मित्रांबद्दल बोलतोय. म्हणून हा जो यू आहे हा कसा आहे प्लुरल आहे, आणि इथं मिनिंग काय आहे रे तुम्ही, काय आहे तुम्ही. कळालं. आता फक्त जर का तुमच्यापैकी एकच जण म्हणला की मला म्हणला की बांदल सर तुम्ही, आता आदराचा तिथं यूज नाही करायचा, ते मी समजून घेणार आहे, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही जर का मला म्हणले यू आर माय फेवरेट टीचर, तर याचा अर्थ मी फक्त एकटाच तुमचा फेवरेट टीचर आहे. पण बघा माझ्याबरोबर आपली पूर्ण टीम आहे, आणि तुम्ही जर म्हणले यू आर माय फेवरेट टीचर्स, तर याचा अर्थ काय झाला सर्व टीचर हे काय येतं तुमची फेवरेट येतं. फक्त एकटा मी आहे का नाही. म्हणून तुम्ही ज्या वेळेस एका व्यक्तीबद्दल बोलणार त्यावेळेस यू आपला असणार आहे सिंग्युलर, आणि तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तीबद्दल बोलले तर यू आपला असणार आहे प्लुरल, ठीक आहे. तर हे आपलं होतं बेसिक नंबर 1, आणि त्या बेसिक नंबर 1चं होतं सब्जेक्ट असं नाव होतं, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला बेसिक नंबर 1 समजलं असेल. आता आपल्याला लेक्चरचं एंडिंग करायचं आहे, पण तुम्ही लगेच मोबाईल बंद करून निघून जायचं नाही आहे. तर आपण त्याला थोडंसं रिवाईज करू बघा. तर आपल्याला पहिल्यापासून लेक्चर रिवाईज करायचं. आपण कसं लेक्चर घेतलं आहे बघा, की मी आलो त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला वेलकम नमस्ते, माझं नाव सांगितलं फक्त राजकुमार बांदल.
ॲडव्हर्टाईजमेंटसाठी बघा इथं हे असं दिसत होतं तुम्हाला आहे का नाही. ह्या सर्व मेन्स मी दिलेले आहेत ॲक्च्युली, पण काही परिस्थितीमुळं मला काय करावं लागलं, अभ्यास सोडावा लागला आणि त्यामुळं मी क्लासेस वगैरे सुरू केले आणि MPSCकडे माझं मग दुर्लक्ष झालं. ठीक आहे, तर बघा आता हे असं लिहिलेलं होतं आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की आपण नवीन अपडेटेड बॅच सुरू करतोय. मग ही सर्व जे MPSCच्या जेवढ्या काही राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी सी त्यानंतर TCSच्या सर्व एक्झाम, मग तलाठी असो माडा असो, तुमच्या जेवढ्या काही TCSने एक्झाम घेतल्यात ह्या सर्वांसाठी युजफुल आहे. तुम्हाला तिथं बघा राज्यसेवेचे एक्झाम्पल दिसले आहेत. आता बेसिक नंबर जसं जसे पुढे जाणार तसं तुम्हाला TCSवाल्यांचे पण एक्झाम्पल तुम्हाला दिसतील. ठीक आहे, ते आपण डिस्कस केलं. त्यानंतर तुम्हाला वर्कबुकमध्ये कसं लिहायचं ते पण सांगितलं, रेड पेनचा यूज कसं करायचं ते पण सांगितलं आणि त्यानंतर आपलं बेसिक 1ला मी सुरुवात केली होती. बघा सांगितलं होतं सब्जेक्ट, मग तुम्हाला लिहिलेलं होतं असं एक सेंटेन्स गोल गोल काढले होते बघा, तिथं लिहिलं होतं सब्जेक्ट वर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मी म्हणलं होतं की आपल्याला सब्जेक्टवरती फोकस करायचं आहे. मग इंग्लिशमध्ये सब्जेक्ट ही तिथं वरती घेतलं होतं, परत म्हणलं नाही ते क्लीन करतो मग तुम्हाला लिहायला सोपं जाईल आणि तिथं सब्जेक्ट लिहिले होते आय वी ही शी इट यू आणि दे हितपर्यंत लिहिले होते. फक्त यू लिहिला होता, दे विसरला होता बरं का माझा. आम्ही म्हणलं होतं आठवतं, मग परत दे लिहिला होता, आठवते का. आणि हा दे लिहिला आणि दे लिहिल्यानंतर मग मी काय बोललो की हा जो आय तो वी म्हणजे स्वतःबद्दल, म्हणजे वी तुम्ही आय स्वतःबद्दल. मग तुम्हाला शाळेमधले दिवस तिथं हाल्सियन डे हा शब्द वापरला होता बघा मी. हाल्सियन डे म्हणजे काय, सुख समृद्धीचा काळ, बरोबर. शाळेतले दिवस भारी होते, बचपन के दिन 4 जिले जिले मेरे यार, आहे का नाही. तर तिथं स्वतःबद्दल बोलताय, आय एम राजकुमार, आय एम 10 years old, आय एम 25 years old असं मी बोललो होतं आहे का नाही. आय स्टडीड इन 3rd standard असं काहीतरी बोललं होतं. तिथं आय म्हणजे स्वतःबद्दल बोलतोय. तुम्ही ट्रिप केलाय त्याच्यामध्ये तुम्ही पण इन्क्लूड होतं. तर वी आपण ट्रिप कुठं नेली होती, राजगड किंवा लोणावळा याच्याबद्दल बोललो होतं मी, बरोबर आहे की नाही. राजगड भारी किल्ला आहे, माझे आतापर्यंत 25 किल्ले झाले, त्यातला राजगड हा माझा आवडता आहे. माझं टार्गेट 50 किल्ल्याचं आहे, ते 2-3 वर्षामध्ये कंप्लीट होऊन जाईल. बरं आता बघा, तर ते सांगितलं होतं. त्यानंतर ही आणि शीबद्दल सांगताना म्हणलं होतं की दोनच असे जे मेल आणि फिमेल यांच्याबद्दल सांगतात, म्हणून ही आपला सिंग्युलर आहे, शी आपला कसा आहे सिंग्युलर आहे. इट निर्जीवसाठी, इटला थोडंसं जास्त हायलाईट नव्हतं केलं मी, कारण इटबद्दल मला पुढं खूप सारं डिस्कस करायचं होतं. त्यानंतर यू आपला एक सिंग्युलर आहे, यू एक आपला प्लुरल आहे. दे आपला कसा आहे तर प्लुरल, तो सजीव आणि निर्जीवसाठी पण वापरते. आता सजीवला विसरायचं नाही, म्हणजेच लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगला. ठीक आहे, त्यानंतर मग मी लिहिलं होतं आर्या इज ब्युटिफुल गर्ल असं लिहिलं होतं आहे का नाही. मग आर्या एक नाऊन आहे, म्हणून नाऊन आपलं जे आहे ना ते पण काय केलं जातं सिंग्युलर ॲज वेल ॲज प्लुरल यूज केलं जातं. म्हणून एक नाऊन आपलं सिंग्युलर असेल आणि त्यासाठी दुसरं एक्झाम्पल घेतलं होतं बघा, शांती अँड सुमती गोई हँड इन हँड. शांती आणि सुमती 2 झाल्या की नाही, मग हे पण काय आपण प्लुरल म्हणून यूज करतो असं बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण कंपाऊंड सब्जेक्ट बघितलं होतं. कंपाऊंड सब्जेक्ट म्हणजे एकापेक्षा जास्त सब्जेक्ट एकत्र आले की त्याला आपण म्हणायचं कंपाऊंड सब्जेक्ट. आपण लिहिलं होतं बघा, एकापेक्षा जास्त सब्जेक्ट्स एकत्र आल्यास कंपाऊंड सब्जेक्ट म्हणावे असं लिहिलं होतं आहे का नाही. मग तिथं मी नावं लिहिले होते, आर्या, दीपा अँड राज. तुम्हाला मी म्हणलं होतं की तुम्ही तुमच्या मामाच्या मुलीचं पण नाव टाकू शकता. हां ती भेटणार नाही पण तुम्ही तुम्हाला टाकायचं तर आहे का नाही असं म्हणलं होतं, म्हणजे एकापेक्षा जास्त. आणि त्यानंतरून सांगितलं होतं की हे जर का एकापेक्षा जास्त असतील पण त्याच्यामध्ये जर का आय असेल म्हणजे ही शी अँड आय, तर तिथं आपण वी हे सब्जेक्ट प्रोनाऊन घ्यायचं. जर का नुसतं ही अँड शी असेल तर तुम्ही दे यूज करू शकता. द टीचर, द प्रिन्सिपल अँड आय असेल तर तिथं वी म्हणावं लागणार आहे. फक्त द टीचर अँड द प्रिन्सिपल तर तिथं काय म्हणणार होतं, दे म्हणणार होतं. म्हणजे आय आला की आपल्याला तिथं सब्जेक्ट प्रोनाऊन काय घ्यायचं, वी घ्यायचं. आणि जर का आय नसेल तर मग तुम्ही तिथं काय करू शकता, दे घेऊ शकता. त्यानंतर आपण कंपाऊंड सब्जेक्ट आणि तुम्हाला सांगितलं होतं एक्झाममध्ये कसा क्वेश्चन येणार आहे, हे सारे आपण सेंटेन्स काय केले होते, सोडले होते. तिथं बघा आपलं लोकमान्य टिळक जे आहेत त्यांचं एक्झाम्पल होतं. मग तिथं सांगितलं होतं की आपण मराठीचा यूज का नाही करायचा, कारण आदराने आपण त्यांना तुम्ही असं म्हणतो. पण आपल्याला फक्त बघायचं आहे मेल जेंडर आहे की फिमेल जेंडर आहे. मेल जेंडर असेल तर आपण ही लिहायचं आणि फिमेल जेंडर असेल तर शी लिहायचं. मग आज लोकमान्य टिळक असतील, सम्राट अशोका असतील, त्यानंतर आपले लाल बहादूर शास्त्री सेकंड प्राईम मिनिस्टर, GKचा 1 मार्क, हे पण आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. खूप सारे सेंटेन्स जवळजवळ 19 ते 20 सेंटेन्स आपण मला वाटते सोडले होते. आणि त्यानंतर आपण इट आणि दे याच्याबद्दल सांगितलं होतं. इट आपल्याला माहिती आहे सिंग्युलर आहे, दे आपला कसा आहे प्लुरल आहे, राईट. आणि एक मॅजिक बॉक्स काढला होता मी, आठवते का, चाइल्ड, किड, बेबी, ॲनिमल, बर्ड आणि हॉर्स आणि ईगल असं, आणि इट घ्यावे असं लिहिलं होतं. इकडं
दे आपला आहे तो सिंग्युलर ॲज वेल ॲज प्लुरल म्हणजे सजीव आणि निर्जीव ह्यांच्यासाठी वापरला जातो. आणि दे आपला कसा आहे प्लुरलच आहे. कसा आहे प्लुरल. परत एकदा सांगतो, दे आपला प्लुरल आहे, तो सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींसाठी वापरला जातो. तिथं कंपेमध्ये लिहिलं होतं चिल्ड्रन, किड्स, बेबीज, त्यानंतर ॲनिमल्स आणि बर्ड्स, मग हॉर्सेस आणि ईगल्स, तुम्ही म्हणलं तर टायगर्स पण लिहू शकता आहे का नाही. मग तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, तुम्ही जाताना 5-6 बिबटे दिसले तर तुम्हाला दे यूज करावं लागणार. एकच बिबट्या दिसला तर इट यूज करावं लागणार आहे. एकच लहान बाळ आहे तुमच्या घरात तर इट म्हणावं लागणार आहे. चाइल्ड एकच आहे, अनेक लहान बाळ तर चिल्ड्रन, मग तुम्हाला दे यूज करावं लागणार आहे. बेबीचं सांगितलं होतं, तुम्ही एका जणाला बेबी म्हणताय तर इट यूज करावं लागणार आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त जणांना बेबीज म्हणतायत, एकापेक्षा जास्त जणांना, तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बेबी तर म्हणजे बेबीज होतं तर तुम्हाला तिथं दे यूज करावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे इट आणि दे. मग ते अ कारचं सांगितलं होतं, आर्टिकल एचं सांगितलं होतं. आर्टिकल ए म्हणजे एकच असतं आहे का नाही. अ कार, अ पेन म्हणजे एकच पेन, अ चेअर एकच चेअर आहे, एकच, अ बेंच एकच बेंच आहे असं मी सांगितलं होतं. म्हणजे ए किंवा ॲन असेल तर त्याचा मिनिंग एकच असतो. त्या आईस्क्रीमचं वगैरे एक्झाम्पल मी दिलं होतं. आणि मग आपण हे सेंटेन्स सोडले होते. त्यानंतरून हे सर्व सेंटेन्स सोडल्यानंतर आपण यू वर्स यू बघितलं होतं आहे का नाही. मग हे यू जे एका व्यक्तीला तुम्ही जर बोलले तर तिथं मिनिंग असतो तू. आणि तुम्ही जर का एकापेक्षा जास्त व्यक्तींना बोलले तर तिथं यूचं मिनिंग काय असतो, सॉरी एक मिनिट परत सांगतो. एका व्यक्तीला जर बोलले तर यूचं मिनिंग असतो तू. आणि एकापेक्षा जास्त व्यक्तींना बोलले तर यूचा मिनिंग असतो तुम्ही. म्हणजे यू आर माय बेस्ट फ्रेंड तर एकच आहे, आणि यू आर माय बेस्ट फ्रेंड्स तर एकापेक्षा जास्त लोक जे येतं ते तुमचे बेस्ट फ्रेंड येतं. मी जर का म्हणलं एकाच मुलाला म्हणलं की समजा फॉर एक्झाम्पल आर्या ही एकच माझी काय आहे तर फेवरेट स्टुडंट आहे, तर यू आर माय फेवरेट स्टुडंट तर आर्या एवढी एकच आहे माझे फेवरेट स्टुडंट. पण मी सर्वांना म्हणलं यू आर माय फेवरेट स्टुडंट्स तर याचा अर्थ तुम्ही सर्वजण आले. तिथं यू प्लुरल आहे, त्याचा मिनिंग काय आहे तुम्ही. ठीक आहे. तर हे पूर्ण आपण काय केलेलं आहे लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ते तुम्ही मस्तपैकी वर्कबुकमध्ये लिहून घ्यायचे. आणि इथं आपलं बेसिक नंबर 1 समाप्त झालेले. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लगेच बेसिक नंबर 2 स्टार्ट करणार होतं. ठीक आहे. तर आपण इथंच आज थांबूया. थँक्यू.